नमस्कार भावी IAS IPS अधिकाऱ्यांनो. चला आज आपण घेणार आहोत UPSCचा प्री एक्झामचा सिलेबस अनालिसिस मित्रांनो. चलो ठीक आहे मित्रांनो. UPSC नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो असं सिलेबस दिलेला आहे प्री एक्झामचा. ठीक आहे ना. हा पेपर 1 चा एक्झाम सिलेबस आहे मित्रांनो. पेपर 1. ठीक आहे. पेपर 1 चा सिलेबस आहे मित्रांनो. त्यामध्ये हा जो दिलेला आहे, पण मी पुढच्या स्लाइड मध्ये मित्रांनो पूर्णपणे प्रत्येक टॉपिकचं अनालिसिस केलेलं आहे मित्रांनो. हा जो नोटिफिकेशन मधला जो सिलेबस आहे मित्रांनो, त्यामुळे आयडिया येते, पण थोडी डिटेलमध्ये आयडिया येत नाही मित्रांनो. ठीक आहे ना. जे सुरुवात करत आहेत स्टडीसाठी त्यांना तेवढी जास्त नोटिफिकेशन मध्ये जरी सिलेबस असला, पण त्याचं तेवढं अनालिसिस होत नाही. तुम्ही पूर्णपणे अनालिसिस पुढे घेतलेलं आहे. चलो आगे मित्रांनो. हा मित्रांनो, करंट अफेअर्स मित्रांनो. ठीक आहे ना. त्या पहिले लक्षात द्या मित्रांनो, आपलं प्री एक्झाम 2 पेपर, GS1, GS2. ठीक आहे मित्रांनो. GS1 जनरल स्टडीज 1 पेपर 1 100 क्वेश्चन 2 मार्क्स 200 क्वेश्चन सॉरी 200 मार्क्स. ठीक आहे ना मित्रांनो. ओके चलो आगे. मोठा मोठा सिलेबस सांगतो मित्रांनो. करंट अफेअर सिलेबस मोठा मोठा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, आर्ट अँड कल्चर, एन्व्हायरमेंट. ठीक आहे मित्रांनो. मोठा मोठा सिलेबस. चलो ढोबळ मनाने सिलेबस मोठा मोठा. चल ओके मित्रांनो. बघा मित्रांनो, करंट अफेअर्स मध्ये ठीक आहे. अराउंड क्वेश्चन किती असतात मित्रांनो? 20-25 क्वेश्चन असतात मित्रांनो दरवर्षी. अराउंड बरं का, हे अप्रॉक्सिमेटली आहे. कधी कमी होतात, कधी 18 येतात, कधी 19, कधी 20, कधी 21, कधी 22, कधी 24, 25. ठीक आहे. 23-24 जास्त असू शकतात. ठीक आहे. त्याच्यापेक्षा 25 पेक्षा जास्त नाही करंट अफेअर्स मध्ये. चलो ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे ऑर्गनायझेशन मित्रांनो. ठीक आहे. ऑर्गनायझेशन मित्रांनो दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो 100%. ठीक आहे मित्रांनो. 100% तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो. 100%. ऍटलिस्ट एक किंवा 2 किंवा 3. ठीक आहे. ऍटलिस्ट एक तरी ऑर्गनायझेशन असते मित्रांनो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये, ज्यामध्ये इंडिया सदस्य आहे किंवा नाही. एक तरी ऑर्गनायझेशन असते म्हणजे असते मित्रांनो. कोणतं ऑर्गनायझेशन असते. चलो ठीक आहे. पुढे बघू मित्रांनो कोणकोणते ऑर्गनायझेशन असतात. चल ब्रिक्स. ठीक आहे ना मित्रांनो. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, ब्रिक्स. ठीक आहे ना. त्याविषयी काय काय आहे ते चालतं. नंतर मित्रांनो बिमस्टेक मित्रांनो. बिमस्टेक 2025 ला आलेले मित्रांनो. 2025. ठीक आहे. सार्क. ठीक आहे. आपले शेजारचे राष्ट्रबंधू, आपले शेजारी, सर्व शेजारी. ठीक आहे ना. साऊथ एशियाचे सर्व शेजारी वाले मित्रांनो. हा SCO शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन मित्रांनो. चलो नाटो. नाटोची काय भूमिका आहे मित्रांनो? रशिया, USA आणि नाटो. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो. नंतर पुन्हा वर्ल्ड बँक मित्रांनो, पैसा. ठीक आहे ना. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, पैसा आणायचा असतो मित्रांनो इथून. ठीक आहे ना. या ऑर्गनायझेशनचं काय काय काम असतंय, कसं कसं काम करतात. ठीक आहे ना. कोणकोणत्या देशांना किती पैसे देतात. ठीक आहे. नंतर पुन्हा युनेस्को मित्रांनो. ठीक आहे ना. मुद्दा चालू आहे. अमेरिका जे आहे युनेस्कोला मानतच नाही मित्रांनो. ठीक आहे ना. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. ते बघा सर्व. युरोपियन युनियन मित्रांनो. ठीक आहे ना. इकॉनॉमिक युनियन आहे. ठीक आहे ना. त्याचं काय कोणकोणत्या कंट्री आहेत काय नाहीत. ठीक आहे. नंतर मग G20. ठीक आहे ना मित्रांनो. G20 बघा. नंतर मग कॉमनवेल्थ. ठीक आहे ना. मी लिहिलेलं नाही, पण कॉमनवेल्थ लक्षात ठेवा मित्रांनो. कॉमनवेल्थ. ठीक आहे. कोणकोणत्या कंट्री आहेत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे भारत आहे किंवा नाही, नेमकं काय काय प्रॉब्लेम आहे, करंट अफेअर्स मध्ये त्याच्याविषयी काय चालू आहे. ठीक आहे ना मित्रांनो. आता सांगायची कोऑपरेशन झाली, सांगायची SCO ची. ठीक आहे ना. पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काय काय मुद्दे हे केलेले आहेत, कोणकोणत्या कंट्री आहेत. ठीक आहे ना. बरं त्या आता जे ऑर्गनायझेशन मध्ये आहेत ना मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ऑर्गनायझेशन मध्ये फर्स्ट थिंग लक्षात ठेवायचं की मेंबर्स कोणते आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. मेंबर्स कोणकोणते आहेत. ठीक आहे ना. ओके. नंतर पुन्हा याच्यामध्ये मित्रांनो काय करतात काही गेस्ट कंट्री म्हणून असतात मित्रांनो. गेस्ट कंट्री म्हणून. त्यात गेस्ट कंट्री कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे ना. नंतर पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोणाला काढून टाकलं का. ठीक आहे. जनरली काढून टाकले नसते. खूप जणांची डिमांड असते की ह्या कंट्रीला मध्ये घ्यायचं. ठीक आहे. मग ते कसे घेण्याची प्रोसिजर काय असते, कोणत्या कंट्रीला जायचं असते मध्ये, हे म्हणजे येणाऱ्या ज्यांना डिमांड आहे, ज्यांना जायची त्या ऑर्गनायझेशन मध्ये डिमांड असलेल्या कंट्री कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे एक्झामचा जो व्ह्यू आहे, प्रीचा एक्झामचा व्ह्यू पॉईंट नुसार व्यवस्थित बघा. ठीक आहे ना. पूर्ण काय करायचं मित्रांनो, करंट अफेअर साठी एक छान 200 पेजचं रजिस्टर बनवायचं. त्यामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे आता समजा ब्रिक्स आहे.
ब्रिक्स मध्ये याची स्टॅब्लिशमेंट कधी झाली मित्रांनो? स्टॅब्लिशमेंट बघायचं, कोणकोणत्या मेंबर्स आहेत, ठीक आहे ना, हेडक्वार्टर, ठीक आहे ना, मेंबर्स, ठीक आहे. आता स्टॅब्लिशमेंट, चलो स्टॅब्लिशमेंट बघितलं, मेंबर्स, मेंबर्स बघितलं, ठीक आहे ना. नंतर पुन्हा याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो की मेंबर्स लक्षात झाल्यानंतर याच्या काय काय प्रोटोकॉल वगैरे काय काय हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, ठीक आहे ना. आणि नंतर मग तुम्हाला सांगितल्यानंतर पुन्हा गेस्ट कोणकोणते आहेत आणि डिमांड कोणकोणत्या कंट्रीची आहे, ठीक आहे ना, येण्याची. चलो ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय की बाबांनो, एक प्रश्न तरी असतो, दोन असतो किंवा तीन, लक्षात ठेवा 100%. चलो आगे, चलो आगे. गव्हर्नमेंट स्कीम्स मित्रांनो, ठीक आहे ना. आता कुठे कुठे स्कीम्स असतात मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स, ठीक आहे ना. स्टेट गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात, ठीक आहे ना. आता स्टेट गव्हर्नमेंटच्या मी स्टार करतो म्हणतो, स्टार का, तर काय काय फेमस स्कीम असतात मित्रांनो. जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची काय लाडकी बहीण योजनाच आहे, पण ही सुरुवात कुठून झाली होती? हा, लाडली बहिणा, एमपीची, एमपी मधून सुरुवात झाली होती, ठीक आहे ना. लाडली बहिणा, लाडली बहीण, एमपीची स्कीम आहे मित्रांनो, सुरुवात पहिल्यांदा एमपी, ठीक आहे ना. आपले शिवराज चव्हाण साहेब, ठीक आहे, त्यांनी सुरू केली होती. नंतर पुन्हा रयत बंधू आंध्र प्रदेशची एक स्कीम होती, ठीक आहे ना. नंतर पुन्हा केरळची, असं साऊथ इंडियन स्टेटची एखादी काहीतरी फेमस काहीतरी वेगळी स्कीम्स असते मित्रांनो, सुद्धा एखादी लक्षात ठेवा कोणत्या स्टेटची स्कीम आहे. नंतर पुन्हा केंद्र सरकारचे मित्रांनो, केंद्र सरकारची स्कीम्स कोणकोणते आहेत? केंद्र सरकारमध्ये बजेटमध्ये कोणती स्कीम आहे का बघायची मित्रांनो, बजेटमध्ये, ठीक आहे. बजेट आलं, नंतर पुन्हा इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये कोणती स्कीम आहे का बघायची मित्रांनो, ठीक आहे. नंतर पुन्हा मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंटची स्कीम काय काय का प्रत्येक मिनिस्टरची, ठीक आहे, मिनिस्ट्री जी असते, ठीक आहे ना, फायनान्स मिनिस्ट्री असते, नंतर पुन्हा कोणत्या स्कीम आहे का, ठीक आहे. स्कीम बघत राहायचं मित्रांनो. चलो आगे चलो मित्रांनो, ठीक आहे. बघा मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन एक दोन किंवा तीन क्वेश्चन, ठीक आहे, स्कीम्स वर एक किंवा दोन क्वेश्चन, 100% क्वेश्चन आहेत मित्रांनो. चलो ठीक आहे, ओके. हा, नंतर प्राइज आणि अवॉर्ड मित्रांनो, ठीक आहे, प्राइज अवॉर्ड्स हे 2024 पासून 25 पासून विचारते मित्रांनो. आता स्ट्रेस मध्ये मित्रांनो, डी गुकेश आहे ना, चेस मध्ये डी गुकेश, चेस वाला, चेस, ठीक आहे, प्रश्न आलेला आहे मित्रांनो 2025 ला. तर आता इथून पुढे दरवर्षी एक दोन तरी हे करा मित्रांनो. आणि नंतर पुन्हा जे दुसरे करंट अफेअर्स मित्रांनो, ठीक आहे ना. आता ते बाकीचं हे स्कोप करंट अफेअर्ससाठी काही स्कोप आहे मित्रांनो, खूप सारा स्कोप आहे. त्यामुळे कोणत्याही जे काही न्यूज असतं, न्यूज मध्ये असतं त्या करंट अफेअर्सचा पूर्णपणे डिटेल घेत चला मित्रांनो, ठीक आहे. चलो हा मित्रांनो, कोर्स सब्जेक्ट हिस्ट्री, ठीक आहे मित्रांनो. 12 ते 15 क्वेश्चन, 16 क्वेश्चन, असं दरवर्षी काय फिक्स नसते मित्रांनो, अराउंड असते 15च्या अराउंड, म्हणजे 4-5 कमी 4-5 जास्त. चलो असे क्वेश्चन असतात मित्रांनो. आता हिस्ट्रीमध्ये काय काय बघायचं मित्रांनो, 3 पार्ट पडतात हिस्ट्रीचे. एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री मित्रांनो. चलो ठीक आहे, एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, नंतर मग मॉडर्न हिस्ट्री मित्रांनो. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काय काय असते मित्रांनो, तर इथं सिंधू संस्कृतीपासून इंडस सिव्हिलायझेशन मित्रांनो, इंडस सिव्हिलायझेशन, ठीक आहे. नंतर पुन्हा वेदिक सिव्हिलायझेशन, वेदिक वेदिक पिरियड, ठीक आहे. नंतर पुन्हा याच्यामध्ये गुप्ता पिरियड, ठीक आहे. आता मेडिवल मध्ये काय काय असतं मित्रांनो, तेव्हापासून मुघलचा टाइम, ठीक आहे ना, आपला शिवाजी महाराजांचा टाइम, मुघल, ठीक आहे, अराउंड जवळपास 1600-1700 इसवी सनापर्यंत, ठीक आहे ना. ओके, नंतर मॉडर्न टाइम मित्रांनो, हा टाइम ब्रिटिश आणि महात्मा गांधींचा जास्त पेज आहे मित्रांनो, कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ठीक आहे ना. ओके चल, आता याच्यामध्ये मित्रांनो हे जे एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न टाइम आहे, त्याच्यामध्ये राजाच्या फायटिंग कधी झाली, मारामारी काय झाली, हे जास्त विचारत नाहीत, ठीक आहे, फॅक्ट जास्त विचारत नाहीत. तर त्यांचा जो दृष्टिकोन असतो प्री एक्झामचा, हे लक्षात घ्या मित्रांनो. काय विचारतात, तर त्यावेळेसची सोसायटी कधी होती, म्हणजे सोसायटी, एन्शियंट टाइमची सोसायटी कशी होती, मेडिवल टाइमची सोसायटी कशी होती, मॉडर्न टाइमची सोसायटी कशी होती, सोसायटी विचारतात. नंतर पुन्हा इकॉनॉमी कशी होती मित्रांनो, इकॉनॉमी, ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, इकॉनॉमी त्यावेळेसची कशी होती ते विचारतात. नंतर पुन्हा पॉलिटी कशी होती मित्रांनो, पॉलिटी, ठीक आहे ना, राज्य शासन कसं होतं त्यामध्ये, ठीक आहे. नंतर पुन्हा आर्ट अँड आर्किटेक्चर मित्रांनो, ठीक आहे.
त्यावेळेस काय काय आर्किटेक्चर बनवले, ठीक आहे ना. शहाजहान ताजमहल बनवला, लाल किल्ला बनवला, काय काय त्याचं आर्किटेक्चर केलेलं आहे. कल्चर त्यावेळेस काय डान्स वगैरे काय काय होतं का, ठीक आहे ना. क्लासिकल पिरियड म्हणतात गुप्ता पिरियडला, गुप्ता पिरियड, ठीक आहे मित्रांनो. गुप्ता पिरियड, गोल्डन पिरियड किंवा क्लासिकल पिरियड म्हणतात, ठीक आहे ना. गोल्डन पिरियड म्हणतात. तर का म्हणतात त्यावेळेस लिटरेचर, टेम्पल्स, ठीक आहे ना. लिटरेचर वगैरे खूप छान होतं, म्युझिक वगैरे, बुक्स वगैरे त्यामुळे म्हणतात. तर त्या गोष्टी ते लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये हेच गोष्टी विचारल्या जातात मित्रांनो, हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू न. हा, चला ठीक आहे. कल्चर जरा टेम्पल्स मित्रांनो, टेम्पल्स लक्षात घ्या मित्रांनो. टेम्पल्स मध्ये साऊथ इंडियन किंगडम्स आहेत, पल्लवा, चोला, नंतर पुन्हा विजयनगरा, ठीक आहे ना. तर ह्या वेळेस टेम्पल्स काय काय आहेत व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. आताच मोदी साहेबांनी साऊथ इंडियामध्ये गेल्यानंतर एक उद्घाटन केलं होतं. त्या टेम्पलची हिस्ट्री बघा. 100 वर्ष बहुतेक चोला त्याचं काहीतरी टेम्पल्स असं म्हणजे एक्झॅक्टली जे काय प्रॉब्लेम म्हणजे हे एक्झॅक्टली टेम्पल्स वगैरे आहेत ना, ते एकदा पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो, ठीक आहे. साऊथ इंडियन टेम्पल्स, ठीक आहे ना. नंतर पुन्हा अजंठा एलोरामध्ये कैलास आहेत, नंतर पुन्हा बुद्ध लेणी आहेत, ठीक आहे ना. तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघून घ्यायची मित्रांनो, ठीक आहे. चल. आणि त्याच्यामध्ये बघायचं की कोणत्या राजानं बांधलेलं आहे त्यावेळेसचा, ठीक आहे ना. इसवी सन वगैरे काही गरज नाही होतं, असा फॅक्ट विचारत नाही युपीएससी, ठीक आहे. चल. बुक्स मित्रांनो, पुस्तक वगैरे बघा, ठीक आहे ना. बुक्स मध्ये मित्रांनो पूर्ण झालं. रामायण वगैरे कधी लिहिलं, नंतर मग पुराण वगैरे कधी लिहिली, नंतर मग वेद काय आहेत, ठीक आहे. अथर्ववेद, ऋग्वेद हे बघून घ्या. नंतर पुन्हा नंतर मग तुलसीदास, कालिदास यांनी काय काय कामे केलेली आहेत, ठीक आहे ना. नंतर पुन्हा विजयनगर किंगडमच्या वेळेस खूप सारे पुस्तकं होते, ठीक आहे ना. नंतर पुन्हा अल्बिरुनी, नंतर पुन्हा हे मुघलांच्या वेळेस कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, ठीक आहे. ऑथर कोणकोणता होता, पुस्तकं एकदा बघून घ्या पूर्ण पूर्ण, ठीक आहे? पूर्ण एन्शियंट मेडिवल मॉडर्न टाइमचे पूर्ण पुस्तकं बघून घ्या मित्रांनो. ऍडमिनिस्ट्रेशन मित्रांनो, प्रशासन कसं होतं मित्रांनो, ठीक आहे ना. आता प्रशासन सुद्धा व्यवस्थित उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मित्रांनो. अष्टप्रधान मंडळ, ठीक आहे ना. युपीएससी मध्ये विचारू शकतो अष्टप्रधान मंडळ, ठीक आहे ना मित्रांनो. चल, अष्टप्रधान मंडळ. नंतर पुन्हा मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले काय, ठीक आहे ना. ते राजस्थानचं ते होतं जयपूर आणि दिल्लीला जे सेंटर्स आहेत राजस्थानी किंग्स वगैरे बनवले ऍस्ट्रॉनॉमीचं वगैरे साठी, ते बघून घ्या मित्रांनो. नंतर पुन्हा फॉरेन विजिटर्स मित्रांनो, तो सुद्धा खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. आता चायनाचे फॉरेन विजिटर्स फायांग्स वगैरे, ठीक आहे ना. नंतर मग मोरोकोचे विजिटर्स आहेत, ठीक आहे. नंतर पुन्हा वास्को डी गामा, ठीक आहे ना. नंतर पुन्हा जेवढे जेवढे काही फॉरेन व्हिजिटर्स आहेत मित्रांनो, त्या त्यावेळेस त्यांनी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं इंडिया, ठीक आहे. हा, तर ते पूर्णपणे क्लिअरिटी करून घ्यायची, ठीक आहे ना. तो कोणत्या व्हिजिट केलेला आहे, त्यावेळेस त्याने इकॉनॉमी, सोसायटी, पॉलिटी वगैरे कसं रेफर केलेलं आहे, म्हणजे रेफरन्स दिलेलं पुस्तकामध्ये ते पूर्णपणे लक्षात ठेवायचं. मला मित्रांनो क्लिअरिटी हिस्ट्री विषयी, ठीक आहे ना. हिस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की लढाया हे सण वगैरे इयर वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. त्यावेळेस सोसायटी कशी होती, पॉलिटी कशी होती, ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, इकॉनॉमी कशी होती, त्यावेळेस टेम्पल्स, बुक्स, नंतर मग सायन्स आणि फॉरेन व्हिजिटर्स कसे आहेत यावेळेस बघायचं. चलो ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट सब्जेक्ट. हा मित्रांनो, जिओग्राफी, ठीक आहे ना. आता जिओग्राफी मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, जिओग्राफी मध्ये इंडियाची सुद्धा जिओग्राफी आहे, ठीक आहे. इंडिया प्लस वर्ल्ड, ठीक आहे ना. दोन्ही विचारले मित्रांनो. मित्रांनो इंडिया आणि वर्ल्ड लोकेशन आहे, ठीक आहे ना. इंडियाचं लोकेशन आणि वर्ल्ड मध्ये अदर कंट्रीज पूर्णपणे कंटिनेंट्स वगैरे सर्व आले का मित्रांनो. फिजिकल फीचर्स आले मित्रांनो याच्यामध्ये, ठीक आहे. माउंटन्स, रिव्हर्स सर्व काही प्रकार आले मित्रांनो, ठीक आहे. रिव्हर सुद्धा आले. माउंटन्स नंतर पुन्हा हिमालय कुठे आहे मित्रांनो, वेस्टर्न घाट्स कुठे आहे, नंतर पुन्हा अँडीज, अँडीज 2025 ला आलेले मित्रांनो. अँडीज, अँडीज 2025 ला याच्या सिक्वेन्स झालेले आजूबाजूच्या कंट्री कोणकोणते, ठीक आहे ना. तर वर्ल्ड मधलं पूर्ण जे काही फीचर्स आहेत मित्रांनो, फिजिकल फीचर, अँडीज, रिव्हर्स जे काय असतील सर्व गोष्टीचा त्याच्या मागचे पुढचे देश बघायचे. शेजारचा देश पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे, आजूबाजूचे पूर्ण देश बघायचे, ठीक आहे ना. रेड सीच्या बाजूचे ओशन्स, म्हणजे रेड सीच्या बाजूला कंट्रीज कोणकोणते ते प्रश्न विचारला होता, ठीक आहे. म्हणजे हा दृष्टिकोन लक्षात ठेवा मित्रांनो, ठीक आहे. चलो, अग्रिकल्चर मित्रांनो, अग्रिकल्चर, अग्रिकल्चर मध्ये काय काय अग्रिकल्चर आहे, कुठं कुठं चांगलं येतंय, ठीक आहे ना. ग्रासलँड वगैरे कुठं कुठं आहेत मित्रांनो, ते लक्षात घ्या. नॅचरल व्हेजिटेशन हॉल्स, ग्रासलँड, स्टेपी, डाऊन्स, वेल्ड्स, हे ग्रासलँड कुठं कुठं आहेत मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिथं म्हणजे कसं असतं त्या अग्रिकल्चर, तिथलं व्हेजिटेशन कसं आहे. आता न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया तिकडे न्यूझीलंडला ग्रासलँड वगैरे चांगलं आहे, ठीक आहे ना. कॅनडा, नॉर्थ अमेरिका इथं सुद्धा ग्रासलँड आहे. मग व्हेजिटेशन आलं, गवत वगैरे आले, गवत आले की त्याच्यामुळे म्हशी वगैरे आल्या, गायी वगैरे आल्या, मग तिचं आपलं मिल्क इंडस्ट्री वगैरे सर्व इंडस्ट्री येतात, ठीक आहे ना. ओके, चलो.
नंतर पुन्हा युनिव्हर्स, बिग बॅग थिअरी वगैरे मित्रांनो कसं सुरुवात झालं, काय झालं, ठीक आहे ना. जिओमॉर्फॉलॉजी मित्रांनो, जिओमॉर्फॉलॉजी मध्ये नंतर त्याच्यामध्ये येते मित्रांनो अर्थक्वेक, वोल्कॅनो, ठीक आहे ना, याच्याविषयी बेसिक, ठीक आहे ना. हा, लावा, मॅग्मा खाली असते का वर असते, सर्व गोष्टी क्रॅटर वगैरे काय असते मित्रांनो, ऍक्टिव्ह वोल्कॅनो कुठे आहेत, ठीक आहे ना, इंडियामध्ये ऍक्टिव्ह वोल्कॅनो आहे का, ठीक आहे ना, आता सध्या कुठे आहेत, कुठं हे काय यायला पूर्ण व्यवस्थित एकदा क्लिअर करून घ्यायचं मित्रांनो, ठीक आहे. चलो आगे. रिव्हर्स मित्रांनो, सॉरी, क्लायमेट मित्रांनो. क्लायमेट सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे ना. त्याचे बेसिक कन्सेप्ट आहेत, ठीक आहे ना. सन, अर्थ, रोटेशन, रिव्हॉल्युशन, त्याच्यावर नंतर पुन्हा करते, सनवर पडतंय, त्याच्यानंतर पुन्हा जे इंडियाचं असते ते सीझन्स होतात, ठीक आहे ना, ट्रॉपिकल प्लॅन्स करते, सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे, ठीक आहे. ट्रेड विंड, सर्व विंड्स असलं, क्लायमेटॉलॉजी, ठीक आहे ना, क्लायमेट पूर्ण इंडिया वर्ल्डचं क्लायमेट कुठं कुठं आहे मित्रांनो, ठीक आहे ना. नंतर पण जे ग्रेप्स वगैरे बनतात तिथलं क्लायमेट कोणतं मित्र, मेडिटेरियन सी, ठीक आहे, त्यापुरतं क्लायमेट तिथलं जसं क्लायमेट आहे तसं तिथलं मुळे व्हेजिटेशन असते, अग्रिकल्चर असते, गोष्टी क्लायमेटमुळे पूर्णपणे लक्षात येते मित्रांनो, ठीक आहे. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे. क्लायमेट म्हणजे आपले इंडियन सीजन असतात मित्रांनो, विंटर सीझन, समर सीझन, ठीक आहे ना. हा, नंतर पुन्हा रेनी सीझन, ठीक आहे ना. ते क्लायमेट खूप महत्वाचं असतं, म्हणजे याचे कन्सेप्ट सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. चलो, रिव्हर मित्रांनो, प्रत्येक अमेझॉन रिव्हर वगैरे, ठीक आहे ना, इंडियाच्या रिव्हर सुद्धा बघायचं. ह्या वर्षी खूप पाऊस पडलाय मित्रांनो, त्यामुळं ह्या वर्षी रिव्हर्स, डॅम्स हे कुठे कुठे आहेत बघून घ्यायचे मित्रांनो, ठीक आहे ना. बाउंड्रीवरच्या रिव्हर्स कोणतं आहे, आता भारत पाकिस्तान झालं मित्रांनो, तिथं ते म्हणत राहते आमच्या इकडचं रिव्हरचं पाणी रोखणार, तिकडचं मग हे होणार, कोणतं डॅम आहे काय नाही, कोणते कोणते प्रॉब्लेम आहे. चायना सुद्धा एक डॅम बिल्ड करते मित्रांनो, ठीक आहे ना. ब्रह्मपुत्रा रिव्हर चायना डॅम बिल्ड करते. तिथं तिबेटमध्ये त्या नदीचं नाव काय, ठीक आहे, ते डॅम कुठं बनते. आता जे करंट इश्यू आहे ना रिव्हर्स, कारण पाऊस खूप पडलाय, तर रिव्हर्स आणि डॅम्स कोणकोणते प्रॉब्लेम होतात ते लक्षात ठेवा मित्रांनो. चलो, मिनरल्स मित्रांनो, मिनरल्स, ठीक आहे ना, कोणकोणते मिनरल्स आढळतात, ठीक आहे ना. गोल्ड कुठं आढळते, कोल कुठं आढळते, ह्या सर्व मग त्याच्याविषयी इंडस्ट्री असतात मित्रांनो. मग ते इंडस्ट्री विषयी म्हणजे त्याचा पुढे नंतर ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटी कुठे कुठे आहेत, काय काय नाही, जर्मनीमध्ये कोल कुठे मिळते, इंडियामध्ये कोल कुठे मिळतंय, ठीक आहे ना. या सर्व गोष्टी आल्या मित्रांनो त्याच्यामध्ये. चलो, ठीक आहे मित्रांनो. जिओग्राफीसाठी बघा सिलेबस व्यवस्थित मी सांगितलेला आहे, ठीक आहे, असं युपीएससी मध्ये त्यांचा अप्रोच असतो. चलो आगे. पॉलिटी मित्र, पॉलिटी, पॉलिटी म्हणजेच जवळपास सर्व काही 100% कॉन्स्टिट्यूशन मध्ये संविधान, ठीक आहे. हा, बाबासाहेबांनी आपले दिले ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले संविधान आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर साहेबांनी आपलं संविधान दिलेलं आहे. हा मित्रांनो, बघा आपण किती लिहिलं की आपल्याला एकदम छान कॉन्स्टिट्यूशन दिले मित्रांनो, ठीक आहे ना. नेपाळमध्ये इश्यू चालू आहे कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे ना, एवढं चांगलं दर प्रत्येक वर्षाला पंतप्रधान बदलत असतो मित्रांनो, पण आपलं एकदम जगामध्ये एकदम छान कॉन्स्टिट्यूशन आहे, खूप स्टॅबिलिटी आहे, ठीक आहे ना मित्रांनो. तर आपण एक वेळेस आपण बाबासाहेबांना एक वेळेस मनातून खरंच थँक्यू बोला, आपल्याला एकदम छान त्यांनी संविधान लिहून दिलेलं आहे. चल, त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मित्रांनो युनियन, ठीक आहे ना, किती स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरी किती आहेत, ठीक आहे ना मित्रांनो, युनियन टेरिटरी, ठीक आहे ना. हा, स्टेट्स 28 प्लस 28 आणि 8, 28 स्टेट आणि 8 युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीचं काहीतरी महत्व असतं मित्रांनो, ठीक आहे ना. अंदमान निकोबार, लक्षद्वीप, नंतर पुन्हा न्यू दिल्ली, चंडीगड, नंतर पुन्हा लडाख, जम्मू काश्मीर, ठीक आहे ना, दमन अँड द्वीप, हे काय त्याचं लक्षात ठेवा. चल, हा, पुढे सिटिझनशिप महत्व, सर्वात महत्वाचा पॉईंट सिटिझनशिप, ठीक आहे. 2026 ला प्रश्न असेलच, ठीक आहे ना. कारण मित्रांनो काय माहिती का, बांगलादेशी घुसखोर वगैरे येत आहेत, ठीक आहे ना. सुप्रीम कोर्टाने आता डिक्लेअर केलंय की आधार कार्ड आणि वोटर कार्ड तुमचं सिटिझनशिपचे पुरावे नाहीत मित्रांनो. तुमचा जे पुरावा आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट असे आपण पुरावे देऊ शकतो, ठीक आहे ना. म्हणजे इश्यू चालू आहे. हा, बरं, एक सांगायचं म्हणजे पॉलिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. तर हे काय असतं मित्रांनो, याचा करंट अफेअर्स रिलेटेड जास्त लक्षात द्या मित्रांनो. करंट अफेअर्स काही ना काहीतरी वाद असते, काही ना काहीतरी सुप्रीम कोर्टात निर्णय असतात, काय असतं, ठीक आहे ना. काही ना काहीतरी करंट अफेअर्स चालू होतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि करंट अफेअर्स जवळपास असते, ठीक आहे ना. म्हणजे करंट अफेअर्स मध्ये काय आलं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे काय नाही, त्याचं प्रोव्हिजन, त्याचं फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज सर्व बघून घ्यायचं मित्रांनो. चलो, फंडामेंटल राईट्स मित्रांनो, ठीक आहे ना. फंडामेंटल राईट्स मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आता जे डिजिटल पिरियड चालू आहे, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आपण किती बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, दुसऱ्या समाजाच्या भावना दुखत आहेत, भावना आहत होते काय, ठीक आहे ना. कोणाचे फोटो अपलोड करायचे का काय नाही, याच्यामध्ये खूप आहे मित्रांनो. फंडामेंटल फंडामेंटल राईट्स काय ऍब्सोल्यूट राईट दिलेलं नाही मित्रांनो, त्याला सुद्धा कन्स्टिट्युएंट आहेत, ठीक आहे ना, बंधनं सुद्धा आहेत. तर त्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचं हे करा मित्रांनो, ठीक आहे ना. चलो आगे. फंडामेंटल ड्युटीज मित्रांनो, ठीक आहे ना. फंडामेंटल ड्युटीज कधी ऍड केल्या मित्रांनो, इंदिरा गांधी मॅडमने ऍड केलेले आहेत, ठीक आहे.
42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1976 ला. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. तर त्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, इंदिरा गांधी मॅडमने काय केलं असेल, ठीक आहे ना. नंतर पुन्हा संविधानामध्ये असेल डीपीएसपी, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे ना मित्रांनो, म्हणजे स्टेट्सनं युनियनला कसं वागायचं, वेलफेअर स्टेट, कशा योजना आणायच्या, त्यामध्ये सुद्धा सर्व काही सांगितलेलं आहे. म्हणजे सरकारनं कसं काम करायचं, ठीक आहे ना, सरकारचं काम काय आहे, राजधर्म कसं काम करायचं, याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल. ठीक आहे. म्हणजे संविधानामध्ये सर्वच आहे. फक्त नागरिकांना अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर नागरिकांसाठी कर्तव्य सुद्धा दिले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी सुद्धा कसा कारभार करायचा, कसं वागायचं, कशा पॉलिसी बनवायच्या, त्याचा आधार म्हणजे डीपीएसपी, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. नंतर मग त्यानंतर मित्रांनो युनियन मध्ये आलं मित्रांनो प्रेसिडेंट, पार्लमेंट, प्राईम मिनिस्टर. ठीक आहे ना, दोन्ही हाऊस सर्व काही आलं याच्यामध्ये. युनियन कसं वागायचं. नंतर पुन्हा स्टेट मध्ये आलं स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नर, तिथला कारभार कसा बघायचा ह्या स्टेट मध्ये आलेले मित्रांनो. ठीक आहे. नंतर पुन्हा मित्रांनो इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. इंदिरा गांधी मॅडमला माहितच नव्हतं, मॅडम सॉरी माहितच नव्हतं कसं हे करायचं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ऍड केलेलं आहे की बाबा जी एड आणि ऍडवाइस असते मित्रांनो, ठीक आहे ना, प्राईम मिनिस्टरनं किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरनं प्रेसिडेंटला ज्यावेळेस ऍडवाइस दिली होती, त्यावेळेस इंदिरा गांधी मॅडम ज्यावेळेस ते लेखी दिलेली होती, ओरली सांगितलं होतं. ठीक आहे ना, असं सांगितलं गेलं. पण आता कंपल्सरी केलं की बाबा जे काही तुम्ही ऍडवाइस देताय ते लेखीमध्ये द्या. ठीक आहे ना, तसं झालेलं आहे. चलो, पंचायती राज मित्रांनो, पंचायती राज. ठीक आहे ना, 73rd 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये केलेले आहे. पंचायती राज, आपले गाव कसे चालणार, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे ना. चलो, म्युन्सिपाल्टी शहर सुद्धा, ठीक आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ठीक आहे. आता म्युन्सिपाल्टी मध्ये काय, जे मेट्रो सिटी असतात तिथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नंतर पुन्हा नगरपालिका, आणि छोटे जे असतात नगरपंचायत. ठीक आहे ना, मग इथला कारभार कसा, बजेट कसं, रिप्रेझेंटेशन कसं. ठीक आहे ना, मग रिप्रेझेंटेशन मध्ये तिथं सर्व ओबीसी बांधवांना, एससी एसटी बांधव, ठीक आहे ना, त्यांना कसं रिप्रेझेंटेशन असणार, वुमन्सला कसं असणार. ठीक आहे ना, 73rd 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये पूर्ण दिलेलं आहे. कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेलं आहे मित्रांनो पंचायती राज आणि म्युन्सिपाल्टीसाठी. ठीक आहे ना. संविधान ज्यावेळेस निर्मिती होत होतं त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम होते, गाव तेवढं डेव्हलपमेंट होते, त्यांना संविधानाचे अधिकार द्यायचे का नाही. पण नंतर पुन्हा 74th मध्ये यांचं केलेलं आहे मित्रांनो. चलो, हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी मित्रांनो इथं स्टार्ट करतोय मी. कॉन्स्टिट्युशनल बॉडी दरवर्षी एखादी तरी बॉडी असतेच. ठीक आहे ना, लक्षात घ्या मित्रांनो. आता याच्यामध्ये इलेक्शन कमिशन मित्रांनो, आता काय म्हणलं इलेक्शन कमिशन. ठीक आहे ना, ज्ञानेश साहेबांनी काय म्हणलं, हमारे बहनों का हम दे सकते हैं क्या वीडियोज वगैरह. ठीक है ना, जो भी वोटिंग कर रहे तो व्हिडिओ हम नहीं दे सकते. ठीक आहे ना, बघा काय ना काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतात ह्या बॉड्या. ठीक आहे ना. हा, पण ग्रेटफुल यासाठी आहोत की युपीएससी ला जनरली धाक नाहीच धाक. ठीक आहे ना. हा, नंतर पुन्हा फायनान्स कमिशन मित्रांनो. ठीक आहे ना, फायनान्स कमिशन म्हणजे पैसे स्टेटला किती मिळणार, सेंट्रलला किती मिळणार याचं फायनान्स कमिशन पूर्णपणे करते. ठीक आहे ना, ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगानुसार पैसा मिळतो. ठीक आहे ना, ते बघून घ्या फायनान्स कमिशन. चलो, त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणखी दुसऱ्या सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बॉडी त्या सुद्धा बघा. नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी मित्रांनो. ठीक आहे ना, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन मित्रांनो. ठीक आहे ना, नंतर मग स्टेट ह्युमन राईट कमिशन असते. ठीक आहे, मानवी हक्क. नंतर मग सीआयसी, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. सेंट्रल सीबीसी, सेंट्रल विजिलन्स, सीबीआय पोपट म्हणतात, पोपट. ठीक आहे ना मित्रांनो, टीका केली जाते की बाबा केंद्र सरकार याला जसं मला तसं वापर करून घेत आहे. ठीक आहे ना, ते लक्षात द्या मित्रांनो. आता याच्यामध्ये काय मित्रांनो, दोन्ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी मध्ये काय काय चेअरमॅन कोण अपॉइंट करतंय, अपॉइंटमेंट कोण करते, रिमूव्हल कोण करतंय, टाइम इंटरव्हल काय. ठीक आहे ना, या सर्व गोष्टी लक्षात द्या. ठीक आहे, प्रीच्या ओरिएंटेशन मधून. ठीक आहे ना मित्रांनो. ओके. हा, ट्रायब्युनल्स मित्रांनो, ट्रायब्युनल्स काय असतं मित्रांनो, जे आपली ज्युडिशरी असते. ठीक आहे ना, तर ज्युडिशरी मध्ये त्यांच्यावर ताण वगैरे येते, त्यामुळे ट्रायब्युनलची निर्मिती केली. जसं एनजीटी मध्ये प्री मध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, मेन्स मध्ये सुद्धा. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल्स असे वेगवेगळे ट्रायब्युनल्स आहेत मित्रांनो, हे सुद्धा मदत करत असतात. ठीक आहे ना. ओके. हा, याच्यामध्ये याच्यामध्ये आपलं पॉलिटीमध्ये लेजिस्लेशन, पार्लमेंट वगैरे तुम्हाला पूर्णपणे पूर्ण भाग आला मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या, काय प्रॉब्लेम नाही. चलो आगे. आता प्रोव्हिजन्स मित्रांनो, प्रोव्हिजन्स फॉर एससी एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीज आणि अँग्लो इंडियन्स याच्यासाठी संविधानामध्ये काय काय दिलेले आहेत. ठीक आहे ना, काय मार्जिनल सेक्शन आहे किंवा मायनॉरिटी सेक्शन वगैरे आहे. तर ह्या
सेक्शनसाठी काय काय संविधानामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत प्रोव्हिजन सुद्धा खूप प्रॉब्लेम करायचे कारण आता मित्रांनो प्रॉब्लेम वगैरे चालू आहेत एससी एसटी ओबीसी ठीक आहे ना ओपन कॅटेगरी ठीक आहे ना असं प्रॉब्लेम चालू ओपन कॅटेगरीला वाटतं की आपण ओबीसी मध्ये जावं ओबीसी वाटतं की आपण एससी एसटी मध्ये जावं एसटी एसटी वाटतं की आपण आणखी काय ठीक आहे म्हणजे हे रिझर्वेशनचा वगैरे इश्यू काय प्रोव्हिजन आहे संविधानानुसार पूर्णपणे क्लॅरिटी करून घ्या मित्रांनो चलो आगे आता क्लॅरिटी मित्रांनो इकॉनॉमी मित्रांनो इकॉनॉमी मध्ये मित्रांनो ठीक आहे ना आता त्याच्यामध्ये कन्सेप्ट व्यवस्थित करून घ्या लक्षात मिळतं ठीक आहे ना आता इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मित्रांनो त्याच्यामध्ये जीडीपी जीएनपी ठीक आहे ना क्लिअरली तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो आपला जीडीपी किती आहे ठीक आहे ना नंतर पुन्हा युएसचा वगैरे जीडीपी किती आहे ठीक आहे ना आपण म्हणतो की आपली चौथी अर्थव्यवस्था आहे दुसरी अर्थव्यवस्था होणार आपला 3 ट्रिलियन 4 ट्रिलियन 5 ट्रिलियन वर जाणार ठीक आहे ना आपला जीडीपी म्हणजे एज्युकेशनवर किती जीडीपी खर्च होतोय नंतर पुन्हा शिक्षणावर मित्रांनो किती खर्च होतोय ते गोष्ट तुम्हाला सांगता आला पाहिजे हेल्थवर किती खर्च होतोय ते गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे मित्रांनो कन्सेप्ट पॉवर्टी मित्रांनो बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषा म्हणतो दारिद्र्य रेषा म्हणतात मित्रांनो ठीक आहे तर दारिद्र्य रेषा मित्रांनो मग याच्यामध्ये कमिटी वगैरे बसलेले आहेत तेंडुलकर कमिटी कोणाचं काय म्हणणं आहे ठीक आहे ना हा न्यूट्रिशन वगैरे किती असते काय नाही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित क्लिअर करा मित्रांनो नंतर पण डेमोग्राफिक्स मित्रांनो सेन्सर डाटा ठीक आहे ना मित्रांनो पहिलं सेन्सस वगैरे झालं तर मित्रांनो 1931 नुसार आता रिझर्वेशन वगैरे सर्व काही चालू आहे 2018 सुद्धा सेन्सस झालेलं आहे मित्रांनो हा ठीक आहे कास्ट सेन्सस वगैरे असा काय डाटा दिलेला नाही मित्रांनो ठीक आहे तर मग याच्याविषयी काय प्रॉब्लेम आहे ते लक्षात घ्या मित्रांनो काय कन्सेप्ट आहे ते सुद्धा लक्षात घ्या नंतर मग फिजिकल पॉलिसी मित्रांनो टॅक्स 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 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ठीक आहे ना आता टॅक्स मध्ये मित्रांनो दोन प्रकारचे टॅक्स असतात मित्रांनो डिरेक्ट टॅक्स ठीक आहे ना डिरेक्ट टॅक्स नंतर पुन्हा इनडायरेक्ट टॅक्स डिरेक्ट टॅक्स मित्रांनो डिरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स ठीक आहे ना हा डिरेक्ट टॅक्स झाला मित्रांनो नंतर पुन्हा इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी व्हॅट ठीक आहे ना वगैरे इनडायरेक्ट टॅक्स झाले मित्रांनो त्या जीएसटीचे आता अगोदर 4 स्लॅब होते नंतर पुन्हा 2 स्लॅब केले मित्रांनो 5 आणि 18 ठीक आहे ना त्याचे ऍडव्हान्टेज काय डिसएडव्हान्टेज काय दारू कोशामध्ये येते मित्रांनो दारू हा सोर्स म्हणजे इन्कमचा खूप मोठा सोर्स आहे स्टेट गव्हर्नमेंटसाठी ठीक आहे ना तर ते बघा मित्रांनो दारू कशामध्ये येते ठीक आहे ना लक्झरी गुड्स काय सीन गुड्स काय ठीक आहे ना मित्रांनो हा लक्षात घ्या मित्रांनो सीन गुड्स काय आहेत मित्रांनो जे समाजाला घातक असतात टोबॅको लिकर वगैरे त्याला सीन गुड्स वगैरे म्हणलेले असतात मित्रांनो ठीक आहे ओके चलो पुढे बजेट मित्रांनो बजेट हा रिव्हेन्यू मित्रांनो ठीक आहे ना आता रिव्हेन्यू मध्ये मित्रांनो काय असतं माहिती आहे का सरकारचं उत्पन्न काय मित्रांनो ठीक आहे ना स्टेट गव्हर्नमेंटचं काय सेंट्रल गव्हर्नमेंटचं काय आता प्रत्येक हमेशाच प्रॉब्लेम आहे तामिळनाडूमध्ये आमच्याकडून सेंट्रलला खूप पैसे येतात आम्हाला पैसा येत नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा म्हणते की सेंट्रल आम्ही एवढा पैसा देतो पण सेंट्रल आम्हाला पैसे देत नाही म्हणजे यांचं क्लेम असं यांचं डिमांड काय असतं बा आम्ही एवढं देतो सेंट्रलला सेंट्रल युपी बिहार स्टेटला देते मग असं हे रिव्हेन्यूचा प्रॉब्लेम असतात मग यांचं रिव्हेन्यूचा सोर्स कोणता आहे मित्रांनो आता जे इन्कम टॅक्स आहे मित्रांनो इन्कम टॅक्स आहे केंद्र सरकारला मग स्टेट गव्हर्नमेंटकडे काय काय असतं मित्रांनो ठीक आहे जे जीएसटी दे त्याच्यामध्ये सुद्धा अर्धी सेंट्रलला द्यावं लागते अर्धी स्टेटला द्यावं लागते मग असे स्टेट गव्हर्नमेंटचे उत्पन्न काय मित्रांनो कारण उत्पन्न रिव्हेन्यू काय ते रिव्हेन्यू मित्रांनो एक्सपेंडिचर आहे एक्सपेंडिचर मध्ये काय ते मित्रांनो ठीक आहे ना सरकार स्टेट गव्हर्नमेंट आता एवढे सारे कर्मचारी असतात शिक्षक डॉक्टर्स इंजिनियर्स ठीक आहे ना स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी त्यांच्या पगारी करावं लागतात मित्रांनो पेन्शन आहे नंतर पुन्हा स्कीम्स आहेत लाडकी बहीण योजना हे बिना म्हणजे उत्पन्न काय ते का ना तुझं ढोबळ म्हणा ना आपल्या घरी आपल्या किंवा आता माझं माझं उत्पन्न काय आणि माझा खर्च काय हे म्हणजे तसं स्टेटचं उत्पन्न काय किंवा देशाचं उत्पन्न काय आणि खर्च काय हे आपल्या याच्यामध्ये क्लिअर गोष्टी बघा मित्रांनो चलो आगे बजेट मित्रांनो स्टेटचं बजेट सेंटरचं बजेट ठीक आहे ना त्यामध्ये काय काय प्रावधान आहे पैसा कुठून आणायचा आणि कुठं खर्च करायचा ठीक आहे ना स्टेटला चॅलेंज असतं मित्रांनो पैसा कुठून आणायचा त्या बाहेरून पैसा म्हणजे व्याजाने घ्यायचा तिथल्याच लोकल कोणाकडून पैसा घ्यायचा ते हे असतात नंतर पुन्हा पैसा रिव्हेन्यू जनरेट कुठून कुठून करायचा ठीक आहे त्याचं एक्सपेंडिचर कसं कसं होईल याचे सुद्धा खूप सारे चॅलेंजेस असतात मित्रांनो आता पेन्शन वगैरे बंद केलं का पेन्शन बंद केलं मित्रांनो स्टेटचं आणि सेंट्रलचं एक्सपेंडिचर आहे मित्रांनो गोष्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे बजेटमध्ये नंतर पुन्हा स्कीम्स कोणती आली का मित्रांनो नंतर पुन्हा इकॉनॉमिक सर्व्हे बघा ठीक इकॉनॉमिक सर्व्हिस मध्ये डाटा असतो ठीक आहे ना डाटा तेवढा तर फ्रीसाठी कामाचा नाही पण मुख्य परीक्षेसाठी डाटा तुम्हाला लिहिण्यासाठी तुम्हाला खूप कामाला येईल मित्रांनो ठीक आहे चलो मॉनिटरी पॉलिसी आरबीआय आरबीआयचा काय रोल आहे मित्रांनो आरबीआय काय काय म्हणते मित्रांनो बँकिंग कसं काम करणार रेपो रेट म्हणजे काय रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय इंटर बँकिंग लेंडिंग म्हणजे काय एनबीएफसी म्हणजे काय निफ्टी म्हणजे काय सेबी म्हणजे काय यांना कोण कोण कंट्रोल करते हे इथे लिहितो मित्रांनो सेबी सेबी निफ्टी
ठीक आहे. हा, इक्विटी म्हणजे काय मित्रांनो, नंतर पुन्हा म्युच्युअल फंड म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीचं कन्सेप्ट व्यवस्थित केले. बँकिंगचा एक सेक्टर, बँकिंग चॅप्टरच असतो मित्रांनो. पूर्ण व्यवस्थित क्लिअर करून घ्या मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल व्यवस्थित समजला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे ना. चलो आगे. मित्रांनो जनरल सायन्स मित्रांनो. ठीक आहे ना. एकच मिनिट मित्रांनो, पाणी पितो. चलो सॉरी. जनरल सायन्स, जनरल सेल मित्रांनो, सेल मध्ये काय काय असते, सेल वॉल कसं, ठीक आहे, अॅनिमल मध्ये असते की प्लांट मध्ये असे सेल वॉल काय, एनर्जी असते मित्रांनो, मायटोकॉन्ड्रिया, सेल न्यूक्लियस, ठीक आहे. ते बघा मित्रांनो पूर्णपणे व्यवस्थित एखाद्या वेळेस मायटोकॉन्ड्रियावर आलेला आहे. ठीक आहे ना. विटॅमिन्स मित्रांनो, विटॅमिन प्रोटीन काय काय असतं मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स काय, ठीक आहे ना, फॅट सोल्युबल कोणकोणते विटॅमिन्स आहेत पूर्णपणे लक्षात घ्या मित्रांनो. डोळ्यासाठी काय चांगलं असते, ठीक आहे ना, गाजर खायचं, डोळ्यासाठी गाजर चांगलं असतं. ठीक आहे मित्रांनो. चल, मिनरल्स कुठून कुठून काय काय मिळतात मित्रांनो, पोटॅशियम कशातून मिळते, मॅग्नेशियम कशातून मिळते, आयरन कशातून मिळते, ठीक आहे ना मित्रांनो. रूट असते ना ते लाल लाल रूट, त्याच्यामध्ये आयरन राहते. ठीक आहे ना मित्रांनो. शेंगदाणे गुळ, शेंगदाणे गुळामध्ये सुद्धा भेटतात मित्रांनो. कार्बोहायड्रेट्स मित्रांनो, कार्बोहायड्रेट कशातून मिळतात मित्रांनो लक्षात द्या. फॅट्स, ठीक आहे ना. फॅट्स विषयी काय, लिपिड्स वगैरे काय पूर्णपणे लक्षात घ्या मित्रांनो. चल, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे, डायजेस्टिव्ह पूर्णपणे अन्न आपण खातो त्यानंतर पुन्हा पुन्हा एससीएल ऍसिड वगैरे कुठं असतं, त्याचा रोल काय, पॅनक्रियास काय, ठीक आहे ना, लिव्हर त्यांचं फंक्शन वगैरे बघा मित्रांनो. रिप्रोडक्शन मित्रांनो, याच्यामध्ये सेक्शुअल, असेक्शुअल, ठीक आहे ना, असेक्शुअल बडिंग वगैरे प्लांट मध्ये वगैरे कसं होते, सेक्शुअल वगैरे कसं होतंय, ठीक आहे ना. नंतर पुन्हा याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतात, ठीक आहे ना, एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम हे झाल्यानंतर काय काय होतं पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण कन्सेप्ट. ग्लँड्स असं म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स यांची सिस्टमच असते, एंडोक्राईन ग्लँड्स वगैरे, ठीक आहे. ते कोणती काय पिट्युटरी ग्लँड्स काय काय कोणत्या ग्लँड्स कधी कधी कामाला येतात. ठीक आहे. चलो, न्यूरल सिस्टीम मित्रांनो, हा ब्रेन, ब्रेन नंतर पूर्णपणे कसं नर्वस सिस्टीम वगैरे पूर्णपणे शिकायचं मित्रांनो त्याच्यामध्ये. चलो ओके. डीएनए, आरएनए मित्रांनो, डीएनए झालं इश्यू चालू आहे आपल्या भारतामध्ये, माझा डीएनए आहे, याचा डीएनए आहे, त्याचा बाहेर सर्व गोष्टी बघून घ्या मित्रांनो, काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि स्टडी सुद्धा सायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना स्टडी सुद्धा व्यवस्थित करा मित्रांनो. डीएनए म्हणजे काय असतं, कोणकोणते प्रोटीन प्रोटीन असतात, हा, ठीक आहे ना. चलो, सेल डिव्हिजन मित्रांनो, मायटोसिस, मियासिस, सेल डिव्हिजन मध्ये काय नेमकं फरक होते, प्रॉब्लेम होत, ठीक आहे ना. नंतर पुन्हा कॅन्सर वगैरे, आता हेच ठीक आहे ना, कॅन्सर मध्ये अनवॉन्टेड इश्यूज तयार होतात, हे पूर्ण लक्षात घ्यायचं मित्रांनो. हा, कॅन्सर तयार राहा, काय काय प्रॉब्लेम होतात कॅन्सरमुळे, ते प्रॉब्लेम आहे त्याचे. चल, इनहेरिटन्स मित्रांनो, ठीक आहे ना. हा, म्हणजे आपल्या वंशाकडे मित्रांनो आपल्याकडे म्हणतात ना, लग्न वगैरे करू नये, ठीक आहे ना, मामाच्या मुलीसोबत वगैरे जनरली लग्न वगैरे करू नये का, तर त्यांचं इनहेरिटन्स काही डिसीज वगैरे असतात, ते डिसीज येण्याचे चान्सेस असतात एक जवळजवळ. इम्युनिटी वगैरे मित्रांनो, इम्युनिटी कशी आहे मित्रांनो, ठीक आहे ना. संत्रा वगैरे खाल्ल्यानंतर इम्युनिटी वाढते, ते बघा लक्षात घ्या मित्रांनो. डिसीजेस कोणकोणत्या प्रकारचे डिसीजेस असतात, ठीक आहे ना. ते डिसीजेस कोणकोणत्या, हा, मिनामाटा डिसीज काय काय खाल्यानंतर कोणकोणता डिसीज होते ते लक्षात घ्या. ब्लड ग्रुप मित्रांनो, ब्लड ग्रुप कोणकोणत्या प्रकारचे आहे मित्रांनो, ए कोणाला देऊ शकते, बी कोणाला देऊ शकते, ए बी कोणाला देऊ शकते, कोणाकोणी घेऊ शकते, ठीक आहे ना, ते लक्षात ठेवा, खूप महत्वाचं असतं मित्रांनो. सर्क्युलेशन मित्रांनो, ब्लड सर्क्युलेशन, ठीक आहे ना. हा, आपल्या तर हृदयाविषयी आपल्याला गैरसमज आहे की बरं, हृदयाचं काम म्हणजे प्रेम का, प्रेम प्रेम काय करत नाही हृदय, हृदयाचं काम ब्लड सर्क्युलेशन मध्ये त्याचं काम आहे मित्रांनो. ठीक आहे. पंपिंग करते, पॉवर हाऊस होते, प्रेशर नाही ते, ठीक आहे, बीपी वाढली, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, ठीक आहे ना, तसं ते हृदयाचं ते काम आहे मित्रांनो, त्याचं प्रेम करायचं काम नाही. ठीक आहे ना. हा, समजून घ्या. एक्सक्रेटरी सिस्टीम मित्रांनो, याच्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड मटेरियल और सबस्टन्स फ्रॉम बॉडी आहे. ठीक आहे ना, जसं आपलं घाम आहे, विष्ठ आहे, लघवी आहे, ते हा, किंवा शेंबूड वगैरे ते, हा, म्युकस म्हणतात त्याला आपण, ते अनवॉन्टेड एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये म्हणतो. ठीक आहे. चला मित्रांनो, अॅनिमल किंगडम, ठीक आहे ना. अॅनिमल किंगडम मध्ये काय काय आहे, प्लांट किंगडम मध्ये काय काय, अॅनिमल किंगडम मध्ये लक्षात घ्या मित्रांनो, कोण प्राणी कधी आला, सरपटणारे कधी आले, त्याच्या अगोदर कोणते आले, माणूस कधी आला, ते सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. युपीएससी मध्ये विचारलेलं आहे मित्रांनो, सिक्वेन्स विचारलेलं आहे, कधी कधी आलेले आहेत. ठीक आहे. नंतर बायोटेक्नॉलॉजी मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो. बीटी बीटी बायोटेक्नॉलॉजी, बीटी ब्रिंजाल, बीटी कॉटन, ठीक आहे, त्यांचे इश्यू काय काय आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. ते बीटी वाले काय करतात मित्रांनो, आपणच सीट देतात, आपणच नंतर पण सांगतात हे करा, त्याच्यामुळे ते खूप इश्यू असतो. ठीक आहे ना. मग त्यानंतर पण लक्षात ठेवा, बीटी आपल्या इंडियामध्ये कोणकोणते बॅन आहे, युएसए मध्ये काय बॅन आहे, ठीक आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. अटॉमिक थेअरी वगैरे मित्रांनो, फिजिक्स मधलं आहे थोडंसं, हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. ते न्यूक्लिअर प्लांट वगैरे कुठं बनत असतात, ते अटॉमिक थेअरी वगैरे कसं असतं मित्रांनो. चलो ठीक आहे मित्रांनो, जनरल सायन्स आपण केलेलं आहे. पुढे आर्ट अँड कल्चर मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे ना, कधी 18 प्रश्न येतात, कधी 12 येतात, कधी 13 येतात. ठीक आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे हा. चलो, क्लासिकल डान्स मित्रांनो, डान्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत मित्रांनो? ठीक आहे ना, आपल्याला गौतम पाटलाचा डान्स बघायची सवय आहे, पण बघू नका गौतम पाटलाचे इथले डान्स बघा मित्रांनो, कोणकोणते डान्स आहेत. ठीक आहे ना. चलो, हा, ठीक आहे ना. क्लासिकल डान्स मध्ये कोणतं? भारतनाट्यम. ठीक आहे ना, ओडिसी डान्स हे कोणकोणते आहेत? ठीक आहे ना, केरळाचा डान्स कोणकोणता आहे? ठीक आहे, ते डान्स बघून घ्या. नंतर म्युझिक बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे ना. आता कोणी सिंगर वगैरे कोणाचं डेथ वगैरे काय झाले असेल, ते म्युझिक काय काय न्यूज मध्ये असते, त्या रिलेटेड म्युझिक बघून घ्या मित्रांनो. थिएटर वगैरे बघून घ्या मित्रांनो, थिएटर. ठीक आहे. आता तुम्हाला लिटरेचर बुक्स वगैरे बघून घ्या मित्रांनो. बुक्स खूप महत्वाचे मित्रांनो. कोण पुस्तक काय लिहिलं? सिद्धा परिकरम एक एनसीईआरटी मध्ये बुक्सचं नाव वगैरे भरपूर आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. गुप्ता पिरियड्स मध्ये बुक्स, ते सुद्धा बुक्स मध्ये पुरा मेडिवल एन्शियंट ते सुद्धा बुक्स घेऊन घ्या. मॉडर्न टाइम मधले बुक्स घेऊन घ्या. नंतर मग ट्रेडिशनल पेंटिंग्स मित्रांनो, मुराल्स. ठीक आहे ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारली पेंटिंग्स वगैरे ते पेंटिंग्स बघून घ्या मित्रांनो. फेस्टिवल मित्रांनो, फेस्टिवल काय काय फेस्टिवल असते? ठीक आहे ना. तेलंगणाचा एक फेस्टिवल फ्लॉवर फेस्टिवल आहे. नंतर पुन्हा ओणम कशाला म्हणतात? ठीक आहे ना. पाडव्याला तिकडे नाव काय? ठीक आहे ना. नंतर पुन्हा तिकडे नॉर्थ ईस्ट रिजनचे फेस्टिवल असतात, ते फेस्टिवल बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे ना. तिकडे नॉर्थ ईस्ट मध्ये खूप छान एन्जॉय करतात फेस्टिवल वगैरे असं. खूप छान हार्वेस्ट फेस्टिवल वगैरे असतंय. त्यानंतर पंजाबमध्ये बैसाखी डान्स करतात आपले पंजाबी बांधव. ते पूर्ण फेस्टिवल बघून घ्या युनेस्को हेरिटेज साइट्स मित्रांनो. ठीक आहे. शिवाजी महाराजांचे मराठा मिलिटरी लँडस्केप्स मित्रांनो, किती किल्ले जाहीर केले? वर्ल्ड हेरिटेज साईट 12 किल्ले केलेले आहेत मित्रांनो. 11 महाराष्ट्रात आहेत आणि एक तामिळनाडूमध्ये मित्रांनो. त्यांचं इम्पॉर्टन्स काय? इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे, एन्व्हायरमेंटली इम्पॉर्टन्स आहे, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, त्याचे पॉईंट्स ऑफ व्ह्यू न स्टडी करा मित्रांनो. नंतर मग पूर्णपणे आणखी काय हेरिटेज साईट इंडियामध्ये कोणती डिमांड आहे, कोणती ऍड करण्याचं चालू आहे का? ठीक आहे, ते पूर्ण लक्षात घ्या. तिथं कोणी पोल्युशनचा काही इश्यू आहे का? ठीक आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. इन्स्टिट्यूट कोणकोणते मित्रांनो याच्याविषयी इम्पॉर्टंट आहे. आर्ट एज्युकेशन, ललित कला अकॅडमी कधी फॉर्म झाली, कोणी फॉर्म केली, दुसऱ्या कोणत्या प्रायव्हेट सेक्टरच्या इन्स्टिट्यूट आहेत का? ठीक आहे ना, हे लक्षात घ्या मित्रांनो. नंतर पुन्हा हँडीक्राफ्ट अँड ट्रायबल कल्चर. ठीक आहे ना. ट्रायबल कल्चर मित्रांनो, आदिवासी समाजाचं किंवा बांधवांचं खूप सारं योगदान असतं मित्रांनो. त्यांच्याकडे खूप सारे स्किल्स असतात, त्यांचं वेगवेगळं कल्चर असतं. ते कल्चरचं एकदम पूर्ण व्यवस्थित स्टडी करून घ्या मित्रांनो. तर आर्ट अँड कल्चर झालं मित्रांनो. पुढे एन्व्हायरमेंट मित्रांनो, खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे ना, एन्व्हायरमेंट. ठीक आहे. एन्व्हायरमेंट मध्ये मित्रांनो इकॉलॉजी व्यवस्थित समजून घ्या. इकोसिस्टीम. ठीक आहे ना मित्रांनो, इकोसिस्टीमचा 2019-20 ला डेफिनेशन आली होती. डेफिनेशन गोंधळ होतो डेफिनेशन. डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. त्याचा अर्थ काय होते मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे ना मित्रांनो. टेरिस्ट्रियल इकोसिस्टम, अक्वाटिक इकोसिस्टम. ठीक आहे, त्यामध्ये कसं कसं होतंय. ठीक आहे, ते व्यवस्थित समजूया. बायोडायव्हर्सिटी हे करून घ्या मित्रांनो. अडॅप्टेशन मित्रांनो, अडॅप्टेशन मध्ये अॅनिमल्स वगैरे अडॅप्ट कसं करतात मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे उन्हाळा आल्यानंतर ते 6-6 महिने हिबर्नेशन मध्ये वगैरे जातात. ठीक आहे ना. पावसाळ्यामध्ये जातात, उन्हाळ्यामध्ये जातात. ठीक आहे ना. ज्यावेळेस म्हणजे फूड वगैरे नसतं त्यावेळेस ते कसं कसं करतात. ठीक आहे, ते लक्षात घ्या मित्रांनो. हा. नंतर मग बायोडायव्हर्सिटी मध्ये मित्रांनो बायो वगैरे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. नंतर मग इकॉलॉजिकल हॉटस्पॉट बघा, वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट. पूर्णपणे करंट अफेअर्स मध्ये काय काय मित्रांनो. न्यूट्रिएंट सायकल बघा मित्रांनो. ठीक आहे. नायट्रोजन सायकल, ठीक आहे, फॉस्फरस सायकल, हे सर्व सायकल बघा मित्रांनो. कसं कसं काम करते, कसं कसं होतंय. क्लायमेट चेंज मित्रांनो. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये प्रोटोकॉल कोणकोणते आहेत? प्रोटोकॉल. नंतर मध्ये कॉप येते, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ठीक आहे ना. आताची पार्टीज कोणती झाली, मागं कोणती झाली, कोणत्या पार्टीज मध्ये काय काय झालेलं आहे. हा. पूर्ण कॉप जे आहेत ना पहिल्यापासून ते आतापर्यंत कॉप पूर्णपणे व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, पूर्ण डिटेल मध्ये करा. नंतर पुन्हा याच्यामध्ये ऍक्ट बघा मित्रांनो, फॉरेस्ट ऍक्ट. नंतर पुन्हा एन्व्हायरमेंट ऍक्ट, वॉटर साठी पोल्युशन साठी कोणता आहे. नंतर पुन्हा एअर पोल्युशन साठी कोणता आहे, कोणत्या ऍक्ट नुसार कोणती कार्यवाही होते, पूर्ण बघून घ्या. इन्स्टिट्यूट कोणकोणते आहे मित्रांनो. ठीक आहे ना. याच्यासाठी निरी काय काम करते, नंतर एन्व्हायरमेंट वेगवेगळे इन्स्टिट्यूट काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय, पुन्हा नंतर पुन्हा बायोडायव्हर्सिटी याच्यामध्ये मित्रांनो ते प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट. ठीक आहे ना. नंतर पुन्हा नॅशनल पार्क्स. ठीक आहे ना, हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे ना. नंतर पुन्हा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज. ठीक आहे ना. आता एखादी सँक्च्युरीज आहे का, कुठं प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे ना. कोणत्या सँक्च्युरी मध्ये कोणतं टेम्पल आहे हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे ना. पेंच मध्ये कोणतं टेम्पल आहे. ठीक आहे ना. हा. प्रत्येक जागी काय काय टेम्पल आहे. नंतर पुन्हा जे भंडारा चंद्रपूरकर आहे ताडोबा, तिथे एक टेम्पल आहे. त्या टेम्पलचं नाव, तिथं काही विशेषता आहे का, सर्व गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे ना. नंतर पुन्हा याच्यामध्ये कोरल रीफ सुद्धा आहे मित्रांनो. कोरल रीफ. ठीक आहे ना. मँग्रोव्ह कोरल रीफ. ठीक आहे ना. मँग्रोव्ह. ठीक आहे. मँग्रोव्ह मध्ये ते समुद्रामध्ये वनस्पती असतात ना मित्रांनो, खाऱ्या पाण्यामध्ये आणि दोन्हीमध्ये राहू शकतात. ठीक आहे ना. त्याचं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. ते सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे ना. करंट अफेअर्स मध्ये जे जे जाते ते
तर स्टॅटिक मध्ये काय भेटतं का बघा मित्रांनो. ठीक आहे, चलो आगे. चला मित्रांनो, तर असा जीएस पेपरवरचा आपण डिस्कस केलं मित्रांनो. जीएस पेपरवर आपला पूर्णपणे डिस्कस झालेला आहे. जीएस पेपरवर. ठीक आहे, जीएस पेपर 1. ठीक आहे ना, प्रीचा आपला जीएस पेपर डिस्कस झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो स्टॅटिक्स मधले, ठीक आहे ना. आता पॉलिटी, कल्चर, नंतर पुन्हा एन्व्हायरमेंट, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये करंट अफेअर्स रिलेटेड काय आहे का मित्रांनो, करंट मध्ये काय काय न्यूज मध्ये आहे, तर हे पॅरलली वाचत चला व्यवस्थित. ठीक आहे ना, करंट अफेअर्स मधलं. ठीक आहे ना? हा, ठीक आहे. नंतर पुन्हा मित्रांनो हिस्ट्री थोडासा स्टॅटिक आहे, म्हणजे जुना, म्हणजे सर्व काही जुनच असते हिस्ट्रीमध्ये. नंतर पुन्हा जिओग्राफी आणि इकॉनॉमी, ठीक आहे ना. हिस्ट्रीचं स्टॅटिक डाटा टाईप असतो, फॅक्ट टाईप. पण जिओग्राफी आणि इकॉनॉमी मधले मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या मित्रांनो. तुम्हाला समजला पाहिजे कन्सेप्ट. ठीक आहे ना. जिओग्राफीमध्ये क्लायमेट वगैरे कसं कन्सेप्ट होते, ठीक आहे ना. रोटेशन होते, रिव्हॉल्युशन होते, सन कोणत्या कंट्रीवर होते, मग तिथे सीझन राहतात, मग तिथं फ्रुट्स म्हणजे व्हेजिटेशन कोणकोणतं असते, मग ठीक आहे तिथली इकॉनॉमी कशी असते, मग ते पुरं कन्सेप्च्युअल आहे मित्रांनो. ठीक आहे, इकॉनॉमी सुद्धा रेपो रेट वगैरे तुम्हाला सांगितलं, कन्सेप्ट सर्व व्यवस्थित कन्सेप्ट करा. चलो, अशा प्रकारे आपलं जीएस पेपर 1 चं डिस्कशन झालेलं आहे. आता पुढे जाऊया जीएस पेपर 2 मित्रांनो. जीएस पेपर 2 किंवा सीसॅट. ठीक आहे, 80 क्वेश्चन असतात मित्रांनो. 2.5 प्रत्येक क्वेश्चन 2.5 मार्काला, टोटल 200 मार्क्स मित्रांनो. ठीक आहे ना. पास होण्यासाठी 33%. ठीक आहे, सोप्पा आहे मित्रांनो, काही अवघड नाही आहे. पण जे बायो ग्रुपचे असतात मित्रांनो, तर बायो ग्रुप वाल्यांनी थोडस त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा लो असतो, मॅथमॅटिक्स आहे. पण काय नाही, सोप्पं आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली मित्रांनो, ठीक आहे ना, सीसॅटचा मंत्र सांगतो तुम्हाला, प्रॅक्टिस केला व्यवस्थित, व्यवस्थित प्रॅक्टिस केला की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो मित्रांनो. कॉन्फिडन्स वाढतो. ठीक आहे ना, सूत्रच आहे कॉन्फिडन्स, प्रॅक्टिस कॉन्फिडन्स. चलो आगे मित्रांनो. हम्म. तर सर्वात महत्वाचा पहिला पॉईंट आहे मित्रांनो, कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन मित्रांनो अंडरस्टँडिंग. अर्थ काय होतो, अंडरस्टँडिंग, समजून किती घेता. ठीक आहे ना. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, तुम्ही लहान असताना अगोदर म्हणजे कॉम्प्रेहेन्शन तर लिहिले असं उतार आहे. ठीक आहे ना, असा उतारा असतो 4-5 पॅराग्राफ. त्याच्यावर प्रश्न असतात मित्रांनो. 4 प्रश्न असतील, 3 असतील, 2 असतील किंवा 1. ठीक आहे ना. युपीएससी मध्ये लक्षात ठेवतो मित्रांनो, एक क्वेश्चनचा सुद्धा पॅराग्राफ येतो, पॅसेज येतो, पॅराग्राफ येतो. जवळपास 27 ते 30 प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे ना. काय आता पॅसेज आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय काय विचारतात याच्यामध्ये, ठीक आहे ना, याच्यामध्ये काय काय विचारतात मित्रांनो, तर याच्यामध्ये विचारतात तुम्हाला पॅसेजचा क्रक्स काय मित्रांनो, क्रक्स, सारांश काय. ठीक आहे. सॉरी मित्रांनो, क्रक्स काय मित्रांनो पॅसेज. ठीक आहे, सेंट्रल आयडिया काय मित्रांनो पॅसेजची. ठीक आहे, किंवा लॉजिकल इन्फरन्स काय मित्रांनो, लॉजिकल इन्फरन्स. ठीक आहे ना. क्रक्स, सेंट्रल आयडिया, लॉजिकल इन्फ्लुएन्स काय हे विचारतात मित्रांनो. ठीक आहे ना. तर पॅसेज व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे ना. याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया देतो. आता एक मिनिट. दुसरा जे टॉपिक आहे, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लूड कम्युनिकेशन स्किल्स, व्हर्बल इंटरप्रिटेशन, हे जवळपास दोन्ही एकच टॉपिक आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. त्याचा अर्थ आहे की तुम्ही व्यवस्थित वाचा. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जे अभ्यास करत जाता, न्यूजपेपर रिडिंग व्यवस्थित करा. ठीक आहे ना. अभ्यास व्यवस्थित करा, म्हणजे हे तुमचं कॉम्प्रेन्शन झालं, म्हणजे वेगळं काय करायची गरज नाही मित्रांनो. फक्त व्यवस्थित वाचायचं, कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. ठीक आहे. आता लॉजिकल रिझनिंग मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट, लॉजिकल रिझनिंग अनालिटिकल. त्यामध्ये सिक्वेन्स अँड सिरीज असते मित्रांनो. ठीक आहे ना. सिक्वेन्स असतात, सिरीज असतात. सिरीज मध्ये काय मित्रांनो, असं 2, 4, 6, 8, ठीक आहे. काय पडतात, दोनचा फरक आहे, दोनचा फरक आहे, त्याच्या पुढचं कोणतं काय, याच्यात सोपं आहे मित्रांनो. फक्त कधी कधी अवघड असते, ते फक्त पॅटर्न समजून घ्यायचा, याच्यामध्ये नेमकं डिफरन्स काय काय येतो. ठीक आहे ना. प्रॅक्टिस केलं की होऊन जातं मित्रांनो. ठीक आहे. कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन मध्ये काय मित्रांनो, ठीक आहे ना, एखादा मुलगा आहे, ठीक आहे ना, त्या म्हणजे मुलाचं नाव एक्स वाय झेड मुलगा आहे. ठीक आहे, समजा एक्स वाय झेड मुलगा आहे. एक्स वाय झेड मुलाची आंटी ते आहे, त्याचा पप्पा ते आहे, त्याची मम्मी ते आहे, मग त्याचं ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स वाय झेडचं ते कोण, असं ब्लड रिलेशन आहे, नाते नाते म्हणतो आपण त्याला. हे सोपं आहे मित्रांनो. त्यामध्ये काय पण व्हेन डायग्राम असते मित्रांनो. ठीक आहे ना, असं व्हेन डायग्राम असते. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे असतात, किती काय करायचं काय नाही. ठीक आहे ना. ते व्हेन डायग्राम सोपं गणित आहे. डिस्टन्स अँड डिरेक्शन. डिस्टन्स अँड डिरेक्शन मध्ये काय असतं मित्रांनो, ठीक आहे ना. आता ही दिशा आहेत, ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे, साऊथ आहे. ठीक आहे. सेम उदाहरण मित्रांनो, पप्पू नाव घ्या, एक्स वाय झेड नावाचं पप्पू नाव ठेवू. ठीक आहे, पप्पू, पप्पू.
ठीक आहे मित्रांनो. पप्पू पहिले ईस्टला गेला, नंतर पुन्हा वेस्टला गेला, नंतर पुन्हा तिथून नॉर्थला गेला, ठीक आहे, नंतर पुन्हा साऊथला गेला, ठीक आहे. पहिले 5 किलोमीटर चालला, नंतर 10 किलोमीटर चालला, मग फायनल किती किलोमीटर चालला आणि कोणत्या दिशेला, ठीक आहे ना. असं म्हणजे इकडे चला तिकडे चला किती सोपं असतं, त्याच्यामध्ये काय नसतं मित्रांनो. चल, सिटिंग अरेंजमेंट मित्र, सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, राऊंड टेबल आहे. राऊंड टेबलला हा इकडे बसला, तो तिकडे बसला, त्याच्या बाजूला नॉर्थला तो बसला, इमिडिएट राईटला तो बसला, इमिडिएट लेफ्टला तो बसला, ठीक आहे ना. रो अरेंजमेंट आहे, कॉलम अरेंजमेंट आहे, ठीक आहे ना. मागून तो दुसरा आहे, तो पहिला आहे, अशा प्रकारचे गणित सोपे असतात, काय प्रॉब्लेम असतो. चल आगे, इथिकल डिलेमाज अँड हायपोथेटिकल क्वेश्चन बेस्ड ऑन देम. त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, हे आता 2025 क्वेश्चन आला होता, ठीक आहे. याचे 4-5 क्वेश्चन होते मित्रांनो. याच्यामध्ये काय असतं माहिती का, तुम्ही कंडिशन म्हणजे हायपोथेटिकल क्वेश्चन दिला असेल, तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, ठीक आहे ना. तिथं अशी अशी घटना घडलेली आहे, मग त्या घटनेमध्ये तुम्ही कसं कराल, किंवा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटचे हेड आहात, तिथं तुमच्या समोर भ्रष्टाचार होतोय किंवा तुम्हाला कोणी लाच देतंय करून देण्यासाठी, त्याला कसं करायचं, तर एक ऑप्शन निवडायचं, खूप सोपे असतं, त्यामध्ये काय नसतं मित्रांनो. चलो, सर्वात इजी आहे, म्हणजे हे स्कोरिंग आहे, 5-6 क्वेश्चन आले, ते तुम्हाला पैकीच्या पैकी आले पाहिजे, ठीक आहे. हा, जनरल मेंटल ॲबिलिटी मित्रांनो, थोडंसं अवघड वाटतंय, काय प्रॉब्लेम आहे. प्रॉफिट अँड लॉस मित्रांनो, ठीक आहे. पुन्हा घ्या पप्पू. पप्पू, आपला पप्पू. पप्पू पप्पू गेला दुकानावर मित्रांनो, ठीक आहे ना. पप्पूनं दुकानावर घेतले 10 चॉकलेट घेतले, ठीक आहे ना. ₹10 ला 10 चॉकलेट घेतले. पण पप्पू हुशार आहे. आल्यानंतर हे 10 चॉकलेट पप्पूनं ₹15 विकले. मग पप्पूला फायदा किती झाला, किती तोटा झाला, ठीक आहे ना. हे गणित सोपे गणित असतात. मिक्सचर आला, अलिगेशन्स, ठीक आहे ना. आपला दूधवाला पप्पू मामा आहे. दूधवाला पप्पू मामा, दूधवाला पप्पू मामा. मग दूधवाला पप्पू मामा काय करते, 5 लिटर दूध आहे समजा, ठीक आहे ना. 5 लिटर दुधामध्ये 1 लिटर पाणी टाकते. पाणी टाकल्यानंतर किती त्याला फायदा होते, किती तोटा होते, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये मिक्सचर वगैरे किती, ठीक आहे ना, प्रोपेशन वगैरे किती, अलिगेशन ते ते असतात मित्रांनो त्यामध्ये. काय प्रॉब्लेम, ठीक आहे, सोपं असतं, ठीक आहे. नंतर मग टाइम अँड वर्क मित्रांनो, पुन्हा घ्या मित्रांनो, ठीक आहे. पप्पूचं उदाहरण, पप्पू, ठीक आहे. ठीक आहे, आता पप्पू आहे, पप्पूला एक काम करायला, ठीक आहे ना, एक काम करायला पप्पूला 2 दिवस लागतात, ठीक आहे. पप्पूचा दुसरा मित्र आहे, ठीक आहे, पप्पू, पप्पूला 3 दिवस लागतात. मग पप्पू आणि पप्पू मिळून किती दिवसामध्ये करतात, असे प्रश्न असतात मित्रांनो. काही सोपं नसतं, काही हे प्रॉब्लेम असतो मित्रांनो, ठीक आहे. सोपे असतात मित्रांनो. टाइम अँड डिस्टन्स मित्रांनो, याच्यामध्ये ट्रेनचे वगैरे प्रश्न असतात, ठीक आहे ना. एवढी स्पीड गेली, एवढं गेलं, ठीक आहे ना. त्यामुळे प्रॉब्लेम असतात, ठीक आहे. नंतर मला ज्योमेट्री, मेन्सुरेशन आणि एरिया, ठीक आहे ना. याच्यामध्ये स्क्वेअरचा एरिया येतं, ठीक आहे ना. आयत असेल, आयत असं रेक्टँगल, ठीक आहे ना. आता ट्रायंगल, ठीक आहे ना, त्रिकोण वगैरे त्याचा एरिया किंवा पेरिमीटर, ठीक आहे ना, ते विचारतात मित्रांनो. पार्टनरशिप, क्लॉक्स, डायस, ठीक आहे. क्लॉक्स मध्ये मित्रांनो, दुपारी एवढा टाइम झाला होता, त्यानंतर 6 घंट्याचा मागे पुढे एवढा किती टाइम असेल, ठीक आहे ना. ते टाइम पार्टनरशिप मध्ये मित्रांनो, पुन्हा घ्या उदाहरण पप्पूचं, ठीक आहे ना. पप्पूने एकदा इन्व्हेस्टमेंट केली, दुकान टाकलं, पुन्हा ₹1,00,000 लावले, ठीक आहे ना. पप्पूच्या मित्रानं इन्व्हेस्टमेंट केली, त्यानं ₹3,00,000 लावले. मग फायदा झाला 10 लाखाचा. मग दोघाला किती किती शेअर मिळणार, किंवा घाटा झाला, दोघांनी किती किती शेअर घाटा करायचा, ते जरा सोपे आहेत मित्रांनो. काय प्रॉब्लेम असतो, तुम्ही फक्त प्रॅक्टिस केले की होऊन जाते, काय प्रॉब्लेम असते. चलो आगे. बेसिक न्यूमरेसी, नंबर्स अँड द रिलेशन, ऑर्डर्स, मॅग्निट्यूड एक्सेट्रा, क्लास 10वीच्या बेसचा आहे मित्रांनो. हा, ठीक आहे ना, 10वी लेवलचं आहे, काय याच्यामध्ये अवघड नाही, ठीक आहे. नंबर सिस्टम मित्रांनो, ठीक आहे ना. 1 2 3 4 5 6, ठीक आहे ना, ठीक आहे. हे नंबर सिस्टम मध्ये एलसीएम, एससीएफ, एलसीएम, एससीएफ, लसावी मसावी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यावर आधारित 2-3 क्वेश्चन असतात मित्रांनो. लसावी मसावी खूप महत्वाचं आहे, याच्यावरच खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात मित्रांनो. एव्हरेज, ठीक आहे ना. ऍव्हरेज मध्ये राहते मित्रांनो, एका वर्गामध्ये समजा 10 मुलं आहेत, तर ठीक आहे, ऍव्हरेज त्यांचं वजन आहे 20 किलो, ठीक आहे. नंतर पुन्हा एका जाड मुलगा येऊन बसला 50 किलो वाला, मग नंतर पुन्हा ऍव्हरेज वगैरे किती चेंज होते, असं येतं मित्रांनो. रेशिओ अँड प्रोपोर्शन, ठीक आहे. पाण्याची टंकी वगैरे त्याचे प्रॉब्लेम असतात मित्रांनो याच्यामध्ये, ठीक आहे. काय प्रॉब्लेम असतो, ऍव्हरेज, पर्सेंटेज मित्रांनो, आपण डिग्रीचे पर्सेंटेज काढ, 10वी 11वीचे म्हणजे 10वी 12वीचे पर्सेंटेज काढायचे मित्रांनो, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय होतं, 600 पैकी आपल्याला 300 मार्क्स मिळाले किंवा 400 मार्क्स मिळाले, ठीक आहे. ते पर्सेंटेज काढा, त्याचं रिलेटेड असं गणिताचं. सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, पुन्हा मित्रांनो पप्पू शाहूकारी करायला लागला, पप्पू शाहूकारांना पैसे देऊ लागला, ठीक आहे ना. समजा पप्पूने एकाला ₹1,00,000 दिले, ठीक आहे. 10% अॅन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट, मग पप्पूला किती भेटणार 5 वर्षानंतर,
किंवा 10 वर्षानंतर किती. तिथं सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा असतो मित्रांनो, ते लक्षात घ्या मित्रांनो. चलो, आता मग डाटा इंटरप्रिटेशन, चार्ट, ग्राफ्स, टेबल्स, सफिशियन्सी एक्सेट्रा, क्लास 10, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पाय चार्ट असते, बार असते, लाईन ग्राफ असते, टेबल्स असते मित्रांनो, ठीक आहे ना. तर डाटा इंटरप्रिटेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो, आता लक्षात घ्या मित्रांनो, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय, ठीक आहे ना. डाटा इंटरप्रिटेशन मध्ये एक्झाम्पल्स आहेत, पाय चार्ट, बार चार्ट, ग्राफ. डाटा असतो, त्याचं इंटरप्रिटेशन असतं, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला सोपं सांगतो मित्रांनो, ठीक आहे. आता हे घ्या, ठीक आहे मित्रांनो. आता हे सिटी आहेत समजा मित्रांनो, सिटी, ठीक आहे ना. तर उदाहरणार्थ ही मुंबई सिटी आहे, मुंबई सिटी आहे, ठीक आहे. नंतर पुन्हा ही कलकत्ता सिटी आहे. नंतर पुन्हा हे नांदेड सिटी आहे, नांदेड, ठीक आहे. नंतर पुन्हा हे घ्या न्यूयॉर्क घ्या, न्यूयॉर्क, ठीक आहे. आणि नंतर पुन्हा हे घ्या लाहोर घ्या, लाहोर कोणते, ठीक आहे. मग इथं पॉप्युलेशन इथं समजा इथं 100 आहे, इथं 80 आहे, इथं 30च आहे, ठीक आहे. इथं समजा 200 आहे आणि इथं 250 आहे, ठीक आहे. मग डाटा इंटरप्रिटेशन मध्ये काय विचारतो मित्रांनो, कोणत्या सिटीमध्ये पॉप्युलेशन सर्वात कमी आहे, कोणत्यामध्ये जास्त आहे, ठीक आहे ना. कोणत्या म्हणजे सर्वात जे हायेस्ट आहे ते सर्वात लोएस्ट पासून किती पर्सेंट जास्त आहे, किती पर्सेंट कमी आहे, ते असं थोडस फिरून वगैरे डाटावर प्रश्न विचारतात. सोपं असतं, काय प्रॉब्लेम असतो मित्रांनो. चलो आगे मित्रांनो. हा मित्रांनो बुक्स. आता बुक्स मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. आता आपण सिलेबस तुम्हाला व्यवस्थित मी कन्फर्म म्हणजे अनालिसिस केलेलं मित्रांनो. पेपर 1 चं सुद्धा व्यवस्थित सांगितलंय, पेपर 2 चं सुद्धा व्यवस्थित सिलेबस अनालिसिस केले, म्हणजे कशा प्रकारचं हे होतं. तर पुस्तक बघून घ्या मित्रांनो, पुस्तकं कोणकोणती लागतात, ठीक आहे ना. तर हिस्ट्रीसाठी मित्रांनो, बेसिक पुस्तकं, बेसिक एनसीईआरटी. एनसीईआरटी मित्रांनो 6वी ते 12वी, ठीक आहे ना. पुन्हा एकदा सांगतो, एनसीईआरटी. एनसीईआरटी म्हणजे पाया, फाउंडेशन, बिल्डिंगचं फाउंडेशन मित्रांनो, ठीक आहे ना. पाया व्यवस्थित करा आणि नंतर मग स्टँडर्ड बुक्स आहे स्ट्रॉंग, ते वापरा मित्रांनो, स्ट्रक्चर, ठीक आहे. जिओग्राफी, एनसीईआरटी 6वी ते 12वी. नंतर पण जीसी लिऑन पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे मित्रांनो, जीसी लिऑन वापरा. आणि अॅटलस मित्रांनो, अॅटलस मधून दरवर्षी 2 ते 3 प्रश्न असतातच, ठीक आहे ना. जिओग्राफी रिलेटेड असतील किंवा करंट अफेअर्स रिलेटेड असतील, तर अॅटलस बघत राहायचं मित्रांनो. दररोज इंडियाचं अॅटलस बघायचं, वर्ल्डचं बघायचं, रिव्हरचं बघायचं, माउंटन्सचं बघायचं, वोल्कॅनोचं बघायचं, रिंग ऑफ फायर कुठं आहे, काय नाही, कुठं कुठं आहे, रेड सी बघायचं, नंतर मध्ये आजूबाजूच्या कंट्री बघायचं. जेव्हा जेव्हा अभ्यास करताना बोर होते मित्रांनो, तेव्हा तेव्हा अॅटलस बघत जायचं मित्रांनो. अॅटलसवर आपले खूप सारे प्रश्न सॉल्व्ह होतात मित्रांनो, ठीक आहे ना. ओके. जिओग्राफीचा स्टडी करणं म्हणजे अॅटलस पूर्णपणे त्याचं पूर्ण आलं पाहिजे मित्रांनो, अॅटलस, ठीक आहे. चलो, पॉलिटीचं मित्रांनो, पॉलिटीचं लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत पिऊन घ्यायचं मित्र, पिऊन, ठीक आहे ना. पुस्तकाचं पिऊन घ्यायचं, पूर्णपणे आलं पाहिजे मित्रांनो, सर्व काही व्यवस्थित, ठीक आहे ना. पूर्ण पिऊन घेणं म्हणजे पूर्ण रीड करून घ्या मित्रांनो, एकदम. त्याच्यामध्ये जवळपास 14 ते 15 क्वेश्चन येतात क्वालिटी मधून, ठीक आहे ना. तर तुम्हाला जवळपास 13 म्हणजे 90% प्रश्न तरी आलेच पाहिजे, ठीक आहे ना. सांगायचा अर्थ की तुम्ही 90% प्रश्न पास होण्या गेला तर तुमचं पॉलिटी, पॉलिटी एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो. व्यवस्थित अभ्यास केला तर स्कोरिंग आहे. चलो, इकॉनॉमी मित्रांनो, इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी इंग्लिशमध्ये एक बुक आहे रमेश सिंग. पण इकॉनॉमी कसं आहे मित्रांनो, कन्सेप्च्युअल आहे, तुम्हाला व्यवस्थित समजते, रमेश सिंग समजणार आहे. तर तुम्ही काय करा, दीपस्तंभचं मराठी मधलं पुस्तक घ्या, ठीक आहे, दीपस्तंभ पब्लिकेशनचं, आणि व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. नंतर मग त्यासोबत बजेट वगैरे समजून घ्या मित्रांनो. इकॉनॉमिक्स सर्व त्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही, स्कीम्स काय काय ते रिलेटेड समजून घ्या. पुन्हा सायन्स मित्रांनो, एनसीईआरटी. एनसीईआरटी पाया सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा, पाया, ठीक आहे. नंतर मग एन्व्हायरमेंट मित्रांनो, एन्व्हायरमेंट शंकर आय एस. पिऊन घ्या, पिऊन, पूर्ण पिऊन घ्यायचं मित्रांनो, ठीक आहे. आर्ट अँड कल्चर, आर्ट अँड कल्चर 11वीची एनसीईआरटी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू आर्ट. 11वीची एनसीईआरटी वाचा. आणि एक सिंघानिया बुक आहे, नितीन सिंघानिया ऑथर आहेत, छान बुक आहे एकदम मित्रांनो, पूर्ण व्यवस्थित. हे सुद्धा पिऊन पिऊनच घ्यायचं ऑलमोस्ट. करंट अफेअर्स मित्रांनो, आता काय होतं माहिती आहे का, खूप साऱ्या पब्लिकेशनचे करंट अफेअर्स वगैरे येतात मित्रांनो, ठीक आहे ना, परीक्षेच्या अगोदर. पण ते त्यांनी रेडीमेड मेहनत केलेलं असते मित्रांनो, ते घेऊ नका. जनरली काय करा, तुम्ही दररोज करंट अफेअर्स तुमचं तुम्ही नोट्स करा, तुमची तुम्ही मेहनत करा, त्याची वेगळी नोट बनवा, ठीक आहे. मग करंट अफेअर्स सोर्स सांगतो मित्रांनो, न्यूजपेपर वाचा, ठीक आहे ना. इंग्लिशमध्ये द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, आणि मराठीमध्ये
लोकसत्ता आणि लोकमत. ठीक आहे. दररोजच्या दररोज करंट अफेअर्स तुमचं मी नोट्स काढत चला. ठीक आहे. एखादा न्यूजपेपर मधला पॉईंट वाचायचा, नंतर पुन्हा इंटरनेटवर जायचं, काय ते स्पेसिफिक आहे का, त्याचं पॉईंट्स काय काय लिहून ठेवायचं. आपली स्वतःची करंट अफेअर्सची नोटबुक बनवायची. ठीक आहे. रेडीमेड कुठलं तुम्ही वाचायचं केलं तर तेवढं लक्षात राहत नाही. पण स्वतः मेहनत केली की लक्षात राहते मित्रांनो, लक्षात घ्या. चलो, मॅगझिन्स मित्रांनो, सरकारी परीक्षा, सरकारी मटेरियल. ठीक आहे ना. आता काय काय सरकारी मटेरियल, योजना आहे मित्रांनो सरकारची, मॅगझिन आहे, मंथली मॅगझिन ते वाचा. त्याच्यामध्ये काय स्कीम्स आहेत का, काय न्यू इनिशिएटिव्ह काय घेतलेले आहे का ते बघा. नंतर मग कुरुक्षेत्र आहे, अग्रिकल्चर, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये काही इंडस्ट्री विषयी काय आहे का, नंतर मग अग्रिकल्चर काही इनिशिएटिव्ह आहे का, काही स्कीम्स आल्या का सेंट्रलच्या स्टेटच्या. सायन्स रिपोर्टर आहे मित्रांनो, सायन्स अँड टेक मध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी आली का, रोबोटिक्स किंवा AI अशा प्रकारे याच्यामध्ये काय काय कन्सेप्च्युअल काय काय गोष्टी येतात, ठीक आहे, ते लक्षात घ्या मित्रांनो. नंतर पण डाऊन टू अर्थ एक मॅगझिन आहे, ते सुद्धा बघा मित्रांनो. नंतर पुन्हा मित्रांनो वेबसाईट आहे, PIB. हा, ठीक आहे, PIB वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊन बघा गव्हर्नमेंटचं काय काय चाललंय, दररोज बघायचं, दररोज त्याचा अपडेट होत राहते, दररोज बघायचं. न्यूज ऑन AIR, ठीक आहे ना मित्रांनो, ते 8:45 न्यूज लागतात, ठीक आहे ना, इंग्लिश मध्ये आहे काय, हिंदी, ऑल इंडिया रेडिओवर, ठीक आहे ना. त्याच्यानंतर 15 मिनिटात न्यूज, 15 ते 20 मिनिटं अनालिसिस, न्यूज अनालिसिस, ते सुद्धा ऐका मित्रांनो, खूप चांगलं असतं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूला होतो मित्रांनो, कसं इंग्लिश बोलायचं छान, कसे मुद्दे मांडायचे, ते सुद्धा त्याचा फायदा होतो. चलो पुढे, एकच मिनिट पाणी पितो मित्रांनो. हा मित्रांनो, अप्रोच कसं ठेवायचं मित्रांनो, ठीक आहे ना, फॉर UPSC प्री एक्झाम आणि किंवा हाऊ टू डू स्टडी फॉर प्री एक्झाम, पूर्व परीक्षेची कसा अभ्यास करायचा मित्र, ठीक आहे. आता काय करायचं मित्र, अनालिसिस ऑफ लास्ट 10 इयर्स क्वेश्चन पेपर, 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, म्हणजे 2025 पासून मागे जा. 2025 मधून 10 वर्ष म्हणजे 2015, ठीक आहे. 2015 पर्यंत क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचे मित्रांनो, ठीक आहे ना. व्यवस्थित हे मी बुलेट मी लिहिलेले आहे, ठीक आहे ना. ठीक आहे ना, तुझं पेपर सुद्धा खूप छान अनालिसिस केला आहे. हे बुलेट मी स्वतः लिहिलेले आहे, ठीक आहे ना. पुढचे पॉईंट खूप छान आहेत, तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे मित्रांनो. ओके. नंतर मला मित्रांनो किती जातो मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे ना. कट ऑफ मित्रांनो, पूर्व परीक्षेचा कट ऑफ घ्या मित्रांनो लक्षात. पूर्व परीक्षेचा कसा कट ऑफ जातो, जवळपास 90 to 100 मध्ये कट ऑफ जातो मित्रांनो, ठीक आहे ना. म्हणजे अराउंड 50%, अराउंड 50% जातो म्हणजे आउट ऑफ 200, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता जे आपले ओबीसी बांधव आहेत मित्रांनो, ओबीसी बांधवाला 2 मार्क कमी असतील, आपले SC बांधव आहेत 2 मार्क कमी असतील, ST बांधव आहेत त्यांच्यासाठी, आपले EWS बांधव आहेत, गरीब बांधव त्यांच्यासाठी असतात. नंतर पुन्हा आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी कमी असतं, ठीक आहे ना मित्रांनो, काय होत नाही, ठीक आहे ना. थोडं मनामध्ये कोणतं वाईट वाटायचं नाही, पण आपलेच बांधव आहेत, ठीक आहे ना, त्याच्या त्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्याला देणं गरजेचं आहे, ठीक आहे? त्यामुळे बी पॉझिटिव्ह, ठीक आहे. ओके. अंडरस्टँड डिमांड फॉर प्री एक्झाम, ठीक आहे. तर मित्रांनो, डिमांड आणि सप्लाय तुम्हाला कन्सेप्ट पाहिजे मित्रांनो, ठीक आहे ना. डिमांड, डिमांड काय, पूर्व परीक्षेची डिमांड काय, UPSCच्या पूर्व परीक्षेची डिमांड काय आहे, ती लक्षात घ्या. कधी लक्षात तुम्हाला अनालिसिस केलं, प्रत्येक परीक्षेचं डिमांड वेगळं आहे. SSC आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टाफ सिलेक्शन कमी, त्यांची त्या एक्झामची डिमांड वेगळीच असते. MPSC असते, MPSCच्याच ना, ठीक आहे ना, कंबाईन वगैरे त्यांची डिमांड वेगळीच असते, ठीक आहे. त्यांचं सरळ सेवा ते फॅक्ट डाटा विचारतात, काय करतात डाटा विचारून मला माहित नाही मित्रांनो, पण ते फक्त डाटाची माहिती विचारतात, ठीक आहे. हा, त्यांचं डिमांड वेगळं असतं मित्रांनो. हा, आपल्या पूर्व परीक्षा UPSCचं काय डिमांड आहे ते लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. नंतर पुन्हा मित्रांनो मध्ये डिमांड मध्ये तुम्हाला काय सांगू मित्रांनो, फॅक्ट कमी असतो, एकदम कमी असतो, पण कन्सेप्ट जास्त असतो मित्रांनो, कन्सेप्ट त्याच्याविषयी, ठीक आहे ना. हा, हे लक्षात घ्या मित्रांनो. नंतर पुन्हा रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे व्यवस्थित वाचा, अभ्यास करा. अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ, ठीक आहे, कन्सेप्ट, ठीक आहे ना. ते जिओग्राफी विषय आहे, याचा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे मित्रांनो. ते रेनफॉल होते आपल्याकडे, रेनफॉल काय होते, माउंटेनचा प्रॉब्लेम काय होते, रिव्हर्सचं काय होते, ते क्लायमेटला जे आपले सीझन याच्या मागे सर्व कन्सेप्ट आहेत मित्रांनो. ITC-Z ते सर्व कन्सेप्ट आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर पुन्हा पॉलिटीमध्ये सुद्धा मित्रांनो सिस्टमॅटिक व्यवस्थित दिलेलं आहे, काय काय कुठं कुठं करायचं, ठीक आहे, ते सुद्धा कन्सेप्ट आहे. नंतर पुन्हा इकॉनॉमीमध्ये सुद्धा रेपो रेट हे सर्व कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, ऑलरेडी वाचले, ठीक आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल व्यवस्थित कन्सेप्ट करा मित्रांनो, ठीक आहे. फॅक्ट त्याच्यामध्ये जास्त नाहीये, ठीक आहे ना. फॅक्ट असेल 20% आणि 80% तुमचे कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थित करा. नंतर मला बिफोर प्री एक्झाम सॉल्व ऍटलीस्ट 50 to 60 क्वेश्चन पेपर्स अँड हॅव ओन एरियर अनालिसिस नोटबुक, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, पुन्हा एक सांगतोय, म्हणजे सांगतोय तुम्हाला की बाबांनो,
50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. किती? 50 ते 60 क्वेश्चन पेपर. ठीक आहे. 2026 तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम लिहायला जाल, पण त्याच्या अगोदर 50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये भावानं हे काम करायचं नाही की चॅप्टर वाईज टेस्ट नाही, फुल सिलेबसचं टेस्ट म्हणतोय मी. 50 ते 60 क्वेश्चन पेपर. मग ते 50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढाला आणि व्यवस्थित होईल. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की फायनल एक्झामला जाण्याच्या अगोदर 50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून जायचं आणि त्याची स्वतःची एरर अनालिसिस नोटबुक बनवायची मित्रांनो. ठीक आहे. सुरुवातीला काय होईल मित्रांनो, 40 मार्क येतील, 50 येतील, 60 येतील. आपल्याला किती आणायचे? 90 ते 100 मध्ये मार्क्स आणायचे मित्रांनो. 90 ते 100. ठीक आहे ना. 90 ते 100 मध्ये मार्क्स आणायचे. ठीक आहे. तर मग ते हळूहळू वाढत जातील आणि जे चुका होतात, त्या चुका आपल्या एरर अनालिसिस नोटबुक मध्ये लिहित चला. कारण चुकातून माणूस शिकतो, लर्निंग होते. ठीक आहे. ते पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ठीक आहे मित्रांनो. चलो, आता शेवटचा बुलेट मित्रांनो. शेवटचं बुलेट लक्षात घ्या. खूप महत्वाचं बुलेट आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघा, डेव्हलप कॉमन सेन्स ऍटिट्यूड, प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्फिडन्स फॉर फायनल एक्झाम, एक्झाम इज सायकोलॉजी, किल द प्रेशर. आता मित्रांनो, आता बघा याचा अर्थ काय होते मित्रांनो. डेव्हलप कॉमन सेन्स, परीक्षा, पूर्व परीक्षा ही काय मित्रांनो, कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. आता इथं कसं मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे मित्रांनो. क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, ए आहे. ठीक आहे ना. ऑप्शन बी आहे, सी आहे, डी ऑप्शन आहे. आहे मित्रांनो. क्लिअर? ओके. सॉल्व्ह करायची पद्धत काय मित्रांनो? सॉल्व्ह करायची पद्धत काय? पहिली एक पद्धत की बाबा तुम्हाला 100% येते. दुसरी पद्धत, दोन ऑप्शन येत नाही, दोन ऑप्शन पैकी एक आहे, 50% येते. तिसरी पद्धत इलिमिनेशन मेथड आहे. ठीक आहे. आणि चौथी पद्धत मित्रांनो, कॉमन सेन्स वगैरे तुमचा या सर्व गोष्टीमध्ये तुमचा चालला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे ना. कॉमन सेन्स, एखादा क्वेश्चन कॉमन. 2009, 19, 20 ला एक क्वेश्चन आला होता मित्रांनो, डॅमचा. ठीक आहे ना. दोन साऊथ इंडियन डॅम मध्ये मी कधी वाचलं सुद्धा नव्हतं, मला माहित सुद्धा म्हणजे ऐकलं सुद्धा नव्हतं कधी जिंदगीत नाव. आणि त्यामध्ये फक्त इसापूर होतं, इसापूर धरण. त्याचं इसापूर नाव होतं. सुरुवातीला वाचल्यानंतर मला ते साऊथ इंडियनच वाटलं, तिन्ही मला काय लक्षात झालं नाही नेमकं काय. नंतर मग मी हिंदीमध्ये वाचलं ते. ठीक आहे ना. म्हणजे याचं नेमकं प्रॉब्लेम कुठं होते. ते इसापूर मध्ये लक्षात आलं. अरे यार म्हणलं, हे आमच्या नांदेडमध्ये इसापूर डॅम आहे आमच्या बाजूला. ते लगेच क्लिक झालं मित्रांनो. त्याचं फक्त खाली ऑप्शन होतं वॉटर रिझर्वायर, लगेच क्लिक. आज तो कॉमन सेन्स तुमचा चालला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे ना. हा, हा. ठीक आहे मित्रांनो. आता जे ऑप्शन असतात ना, क्वेश्चन ऑप्शन ए, बी, सी, डी, सर्व प्रश्न सारखे होते. ठीक आहे ना. इंस्टाग्रामवर रील वर असेल मित्रांनो, कॉमेडी है ना, एबीसीडी ऑप्शन 4 बायासारखे दिले, 4 पैकी एक निवडा. काय निवडा, सर्व सारखेच. त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. नंतर पुन्हा कॉमन सेन्स खूप, कारण परीक्षा असते ना, परीक्षा काय होते माहिती आहे ना, अभ्यास सर्वजण करतात मित्रांनो. इंडियामध्ये सर्वजण अभ्यास करतात. ठीक आहे ना. पुस्तकं जवळपास सारखेच आहेत. टीचर जवळपास सर्व सारखेच आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. नॉलेज शिक्षकांना सर्वपास सारखंच असते. मग तुम्ही जर व्यवस्थित कॉमन सेन्स आणि तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड असेल ना, तर तुमच्या परीक्षेमध्ये तुमचं टेन्शन कमी होते आणि तुमचं धोनीसारखं खेळायचे मित्रांनो. परीक्षेमध्ये ना तुमचा माइंड पूर्णपणे धोनीसारखा. धोनी कसं स्किपिंग वगैरे करायचं, एकदम पूर्ण त्याला कॅल्क्युलेशन असायचं, इकडं प्लेयर आहे, तिकडं एवढे प्लेयर आहेत, बॉल कुठून देणार, कसं कसं तुमचा माइंड पूर्णपणे चालला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काही शब्द सुद्धा सांगतो मित्रांनो. प्री एक्झामचे काही शब्द आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. इथं तुम्हाला शब्द लिहितो. ठीक आहे. आता शब्द लक्षात घ्या मित्रांनो. ओन्ली एक नावाचा शब्द आहे. ओन्ली. ठीक आहे ना. ऑल, सम, ऑलमोस्ट, इव्हन, असे हे जे 5-6 शब्द आहेत मित्रांनो, हे जर परीक्षेमध्ये आलं की त्यावेळी तुमचा कॉमन सेन्स आणि ऍटिट्यूड वगैरे चालला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. मग ह्या शब्दावरून तुम्हाला पेपरमध्ये काय आहे, इलिमिनेशन मेथड चालतंय, कोणतं नाही, कोणतं आहे, या गोष्टी चालतात. ठीक आहे. सांगायचा अर्थ की बाबा, कॉन्फिडन्स फॉर फायनल एक्झाम. ठीक आहे. एक्झाम इज अ सायकोलॉजी अँड किल द प्रेशर. म्हणजे याचं कसं, तुमचं सायकोलॉजिकल एकदम स्ट्रॉंग व्हायचं मित्रांनो. हे कधी काय, तुम्ही 50 ते 60, मी ते सांगितलं पहिला पॉईंट, 50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केलं की तुमचं तुम्हाला कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्स आला, परीक्षेमध्ये सेम असलं पाहिजे तुमचं. किती जरी पेपर जरी अवघड आला मित्रांनो, अवघड आला, सर्वांना अवघड येते आणि सोपं आला तर सर्वांना सोपं जातं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसते. ठीक आहे. परीक्षेमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता परीक्षेमध्ये काय होते मित्रांनो, परीक्षेमध्ये काय होते, 3 प्रकारचे क्वेश्चन येतात मित्रांनो. एक इझी,
ठीक आहे ना. नंतर पुन्हा एक मीडियम आणि एक हार्ड. अराउंड 30 क्वेश्चन ईझी राहतात. अराउंड 30 किंवा 40 मीडियम राहतात आणि अराउंड 30 क्वेश्चन हार्ड राहतात. ठीक आहे. तर तुमचे ईझी क्वेश्चन आणि मीडियम क्वेश्चन सॉल्व्ह तर झालेच पाहिजे. हार्डमध्ये सुद्धा 80 टू 90 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. हार्डमध्ये 90 क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे हार्ड क्वेश्चन 30 आहेत. ते 30 पैकी 25 ते 27 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. तिथं तुम्ही कॉमन सेन्स खूप लावायचा. कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. एखाद्या वेळेस क्वेश्चनमध्ये इकॉनॉमीचे वगैरे क्वेश्चन असतात. खूप साऱ्या माहिती वगैरे दिलेली असते. डाटा सुद्धा असते कधी-कधी. मग ते कसं एलिमिनेशन कसं करायचं? सांगितलेले शब्द ओन्ली, बट, ऑल हे शब्द लक्षात ठेवायचे मित्रांनो. तुमचा परीक्षेमध्ये तुम्ही खिलाडूसारखं खेळलं पाहिजे. ठीक आहे ना. खिलाडू कसा धोनी तसं तुम्ही खेळलं पाहिजे. तसे 50 ते 60 प्रश्न क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. मग त्यानंतर तुम्हाला खेळता येईल मित्रांनो. ठीक आहे ना. फक्त अभ्यास करू उगाच किडा बनायचं नाही आणि परीक्षेमध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये गेल्यानंतर नुसतं प्रेशरमध्ये यायचं नाही. आता कसं होईल, काय होईल, काय नाही. बिनधास्त जायचं परीक्षेला, बिनधास्त पेपर द्यायचा. तिथे बिनधास्त द्यायचा म्हणजे कसा द्यायचा नाही असं नाही. निगेटिव्ह घेऊ नका. पॉझिटिव्ह घ्या. त्याला पण सांगायचं एवढंच की तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चालला पाहिजे. कॉमन सेन्स खूप चालला पाहिजे. तुमचा माइंड खिलाडूवरती नसला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जर परीक्षेला गेलात आणि तुम्ही जर टेन्शनचं वातावरण घेत असाल, ठीक आहे ना, कॉन्फिडन्स लो असेल, ठीक आहे ना. मी पुन्हा सांगतोय की कॉन्फिडन्स सुद्धा हाय पाहिजे. ठीक आहे ना. कॉन्फिडन्स फॉर फायनल एक्झाम, एक्झाम इज सायकॉलॉजी. हे पुन्हा एकदा मी वाक्य म्हणतोय. कारण कॉन्फिडन्स लेव्हल खूप हाय पाहिजे मित्रांनो. कॉन्फिडन्स लेव्हल हाय राहिला, मित्रांनो न येणारा सुद्धा प्रश्न येते. ठीक आहे ना. कॉन्फिडन्स हाय असला आणि लो जर राहिला मित्रांनो, येणारा सुद्धा चुकून जाते काही ना काहीतरी याच्यामध्ये. ठीक आहे ना. आपण त्याला सिली मिस्टेक म्हणणार. सिली मिस्टेक म्हणजे मित्रांनो प्रॉब्लेम हेच आहे की कॉन्फिडन्स लेव्हल नाही. ठीक आहे ना. आता माझा एक मित्र आहे मित्रांनो, भारतामधला सर्वात मोठा ते एका विषयाचा फॅकल्टी आहे मित्रांनो. ठीक आहे. युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. पण परीक्षेमध्ये त्याचा ह्या प्री एक्झाम मध्ये कॉन्फिडन्स ठेवत नव्हता मित्रांनो. ठीक आहे. त्याचा तिथं लॉस होत होता. ठीक आहे. भले खूप अभ्यास करायचा. ते आम्हाला शिकवायचं, आम्हाला सांगायचं पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी. पण परीक्षेमध्ये ते कॉन्फिडन्स काही ठेवत नव्हतं. ठीक आहे मित्रांनो. तर परीक्षा सायकॉलॉजी व्यवस्थित करायचे. टेन्शन फ्री राहायचं. जेवढं टेन्शन कमी घ्याल, टेन्शन येऊ द्यायचं नाही. खिलाडूवरती धोनी धोनी एम-एस धोनीला समोर ठेवायचं. आम्ही तेव्हा परीक्षेमध्ये आपण एम-एस धोनीच असलं पाहिजे. आपला दिमाग तेवढा शांत असला पाहिजे. बघा ना ते एवढं मोठं ग्राउंड असतं मित्रांनो. ग्राउंडमध्ये एवढी पब्लिक असते बघणारी. ते 1 लाख, 2 लाख पब्लिक असते. पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन काहीच होत नाही त्याचं. ठीक आहे ना. तसंच तुमचं परीक्षेमध्ये तुम्ही सुद्धा तसंच एम-एस धोनीसारखं राहायचं. 100% कॉन्सन्ट्रेशन हाय ठेवायचं आणि कॉन्फिडन्स लेव्हल हाय ठेवून परीक्षा द्यायची मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज जी पेपर 1चं हां, प्रीचं जी-एस पेपर 1, जी-एस पेपर 2 पूर्णपणे व्यवस्थित आपण एनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे ना. पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा बघा. ठीक आहे ना मित्रांनो. सिलेबस अॅनालिसिस केलेलं आहे. बुक्स तुम्हाला दिलेले आहे आणि नंतर पुन्हा अप्रोच कसा ठेवायचा मित्रांनो हे पूर्णपणे दिलेलं आहे. ही जशी स्ट्रॅटेजी दिलेली आहे मित्रांनो तशी स्ट्रॅटेजी फॉलो करा. कारण भारतामध्ये मी बघितलं कोण्याही शिक्षकांना असं सांगितलेलं नाहीये मित्रांनो. मला काही गर्व नाही. मी सांगतो मित्रांनो. ठीक आहे ना. हां. कारण मी व्हिडिओ बघितले मित्रांनो, कोणाकोणाचे व्हिडिओ कसे आहेत, काय नाहीत. पण मला ते मग मी स्वतः हे अॅनालिसिस केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे मी जसा अभ्यास केलेला होता, ते तुम्हाला पूर्णपणे सांगितलं, की असं-असं पुन्हा अभ्यास करा. ठीक आहे. आणि प्रीसाठी हीच स्ट्रॅटेजी ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तरी तुम्हाला काय अडचण आली मित्रांनो, कधीही यू-पी-एस-सी काही शंका आली, कसं करायचं, काय नाही, कोणता निर्णय, ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पी वगैरे म्हणजे सॉरी येणाऱ्या काळामध्ये आपले लेक्चर्स आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे जी-एस 1, 2, 3, 4चं आपलं मेन्सचं अॅनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे ना. नोट्स कशा काढायच्या, ठीक आहे ना. आन्सर रायटिंग, ठीक आहे ना. म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये मित्रांनो फॉर्मॅट असतो. इंट्रोडक्शन, ठीक आहे ना. इंट्रोडक्शन कसं करायचं आन्सरचं. नंतर बॉडी, ठीक आहे ना. बॉडीमध्ये जवळपास 10 बुलेट राहिले पाहिजे किंवा 3 ते 4 पॅराग्राफ राहिले पाहिजे. नंतर पुन्हा कन्क्लुजन कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. याचं सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत. म्हणजे तुमच्या 100% तुमच्या 10-12 लेक्चरमध्ये तुमचं 100% तुमचं शंकाचं निरासन होईल मित्रांनो. चला मित्रांनो खूप खूप अभ्यास करा. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. थँक